श्री गणेशाय नमः. श्रीरामचंद्राय नमः. ऐकोनी बावताचे बोला, ऋषीश्वरानंद झाला. जैसा समुद्र उचंबळला, पूर्ण चंद्राशी देखोनी. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संसवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे, ते नमस्कारो नियाता. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम्, एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. प्राप्त प्रसंगी गौरीपुत्र गणेश, अंजनीपुत्र हनुमंतराया, कौशल्यापुत्र प्रभू रामचंद्र, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व रामभक्त मंडळी, संपूर्ण महाराष्ट्र भावार्थ रामायण प्रेमी या ग्रुपवरील उपस्थित राम भक्त सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान आणि आज आमच्या वाट्याला आलेली सेवा. आज आम्हाला थोडीशी कसरत करायची. आम्ही दरवेळी थोडंसं निवांत सांगतो, परंतु आज थोडं फास्ट घ्यायचे, कारण वेळेचं बंधन, ओव्यांचं बंधन. तरी जशी प्रभू रामराया बुद्धी देतील तशा प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न करू. आणि विशेष म्हणजे आज सेवा करण्याचा पहिला दिवस असल्यासारखा आहे आमचा, कारण उत्तरकांडामध्ये सेवा कधीच केली नाही अगोदर. आणि त्यातल्या त्यात हे लव अंकुश हे आख्यानही कधी असं माहिती आहे लहानपणापासून, परंतु या भावार्थ रामायणातलं कधी वाचलं नाही, कधी सांगितलं नाही. आज पहिलाच प्रयत्न करून बघूया. कथेचं अनुसंधान असं आहे, प्रभू रामरायाने अयोध्येमध्ये जो यज्ञ करण्याचं ठरवलं, त्या यज्ञासाठी जो श्यामकर्ण नावाचा घोडा, तो घोडा सोडलेला आहे. तो इकडं सीतामाता ज्या ठिकाणी ऋषीच्या आश्रमामध्ये वास्तव्यास आहेत, आणि त्या ठिकाणी लहू अंकुशाचा जन्म झालेला आहे. तो घोडा लहूच्या हाती लागलेला आहे. त्याने ती पत्रिका वाचली आणि तो घोडा बांधून ठेवलेला आहे. आणि तो घोडा बांधून ठेवल्यानंतर जे जे त्या ठिकाणी येणारं प्रभू रामरायाचं जे सैन्य आहे, त्या सैन्याला तोंड देण्यासाठी लहूने आपली कंबर कसलेली आहे. त्या ठिकाणी वाट पाहतोय. आता प्रभू रामचंद्राचे जे बंधू आहेत, ते कैकेयी पुत्र आहेत शत्रुघ्न, ते त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि ते गेल्यानंतर वाल्मिक ऋषी आणि लहू यांचा जो संवाद झालेला आहे, त्या ठिकाणी लहूनं सांगितलेला आहे की जो खरा पुरुषार्थी आहे तो या ठिकाणी युद्धाला कधीच मागे हटत नसतो. अशा प्रकारचा त्यांचा जो संवाद झालेला आहे, त्याच संवादाला धरून पुढे आपल्याला काय काय होते ते ऐकायचे. आपण ऐकूया. घ्यात आहे. शिष्य देखोनी स्वरूप ज्ञानी, तेने सुखावे श्री गुरु जननी. तैसे ऋषीश्वराचे मनी, आनंद भरिते दाटले. आणि बघा, प्रभू रामरायाचा पुत्र जो असलेला लहू आहे, हा लहू जेव्हा वाल्मिक ऋषीच्या समोर ह्या ज्या गोष्टी बोलतोय, तेव्हा त्याचं जे ज्ञान आहे, वाल्मिक ऋषींनी जे ज्ञान दिलंय आपल्या शिष्यांना, ते ज्ञान या ठिकाणी शिष्यानं गुरुच्या समोर म्हणावं किंवा गुरुच्या समोर त्या ज्ञानाची परीक्षा द्यावी, अशा प्रकारचं त्याचं वक्तव्य ऐकलं. आणि हे वाल्मिक ऋषी त्या ठिकाणी आनंदित झाले, आनंद वाटला. काय बोलतात ऐका. ऋषी म्हणे रावणारी सुता, विजयी होई युद्ध करिता. हेरे चरणी ठेविला माता, मग पुढारा निघाला. आणि वाल्मिक ऋषीनं त्या लहूला त्या म्हणजे शुभाशीर्वाद दिलेला, हे रावणारी सुता, रावणाला मारणाऱ्या रामाच्या पुत्रा, तुला या ठिकाणी मी शुभाशीर्वाद देतो, तू विजयी होशील, युद्धामध्ये तुला विजय प्राप्त होईल. असं म्हटल्यानंतर त्या लहूनं वाल्मिक ऋषीच्या चरणावर नतमस्तक झाला आणि पुढे निघाला.
आधीच धरणीजेचा बाळ चालील जैसा पर्वत विशाळ यावा देखोनी सैन्य पळ राघवाचे सुटला. अगोदरच म्हणले धरणीजीचा बाळ म्हणजे धरणीच्या कुशीतून जिचा जन्म झाला असा सीता मातेचा बाळ आहे. जसा एखादा मोठा विशाळ पर्वत असावा अशा प्रकारचा तो लहू या सैन्याकडे चाललेला आहे. आणि सैन्याकडे जात असताना या राघवाचं जे सैन्य आहे त्या ठिकाणी त्या सैन्याची मात्र धाकधूक वाढायला लागलेली आहे. उदय होता तमारी अंधकार लंगी दिशाचारी ना तरी देखोनी सरपारी करदु सुता कांत. आणि बघा जसा म्हणले एखाद्या अंधारी रात्र आणि त्या ठिकाणी सूर्य निघावा त्यानंतर अंधकार लपून जातो पळून जातो तशा प्रकारचा किंवा एखाद्या वेळेस म्हणले सर्प जे असतात सर्पाला जेव्हा गरुड बघितल्यानंतर जसे सर्प पळून जातात अशा प्रकारचा हा लहू या प्रभू रामरायाच्या सैन्यासमोर चाललेला आहे. एका हा कधी धली विरेजे तेने नांदे अंबर गरजे ऐकोणी सैन्य कापीजे दाशरथी वीर हो. जसं या ठिकाणी म्हणले हाक दिलेली आहे त्या सैन्याला या लहून आणि त्याचा जो हाकेचा जो आवाज येतो म्हणले आकाशामध्ये गरजू लागला. सगळ्या सैन्य त्या ठिकाणी थरथर कापू लागलं. दशरथ पुत्राचे म्हणजे रामरायाचं जे सैन्य आहे त्या ठिकाणी घाबरू लागलेलं आहे. ऐसा सामोरा चालिला तो शत्रुघ्ने पडखळीला म्हणे धीर धरी लहू बाळा रणी उतावळा होऊ नको. आणि असा सामोरा हा लहू चाललेला आहे जसा की एखादा मोठा पुरुषार्थी वीर असावा धनुर्धारी वीर असावा. त्यानंतर तो वीर इकडे येत असताना पाहिल्यानंतर शत्रुघ्नानं त्या ठिकाणी त्या लहू बाळाला अरे लहू बाळा एवढी घाई करू नको एवढा रणांगणामध्ये उतावळा होऊ नको अशा प्रकारचं भाष्य करायला सुरुवात केली. अरे तू कोणाचा कोण जननी पिता कवन वरत वाय तरी दिसे सामान्य पुरुषार्थ कठीण दिसत आहे. अरे बाबा तू कोणाचा कोण आहे तुझी आई कोण आहे तुझे वडील कोण आहे तुझं वय तर अगदी सामान्य दिसतंय अगदी छोटा दिसतो परंतु पुरुषार्थ मात्र तुझा कठीण दिसायलाय अशा प्रकारचं शत्रुघ्न त्या लहूला बोलतोय. मग म्हणे जानकीचा बाळ सूक्ष्म कैसा वडवानळ हनुम्याने वेढीला द्रोणाचळ तो वानर काय म्हणावा. आणि मग मात्र या लहून उत्तर द्यायला सुरुवात केली. त्या शत्रुघ्नाला बोलू लागला अरे मी जानकीचा बाळ आहे म्हणजे मी सीतेचा मुलगा आहे आणि अग्नीला म्हणले सूक्ष्म समजू नये. छोटी जरी अग्नी असली तरी तिचा वड वानळ व्हायला उशीर नाही अशा प्रकारचा मी काही साधा नाही म्हटले असं ते लहू या शत्रुघ्न राजाला बोलू लागला. हरिता काय पाषाणपणा खुजट म्हणो नये वामना तारकारी पित्याची वहन तया काय चतुष्पद म्हणावे. आणि या ठिकाणी उदाहरण द्यायलेत गावबा काका की परीसाला एक पाषाण किंवा एक खडा असं म्हणू नये म्हणले किंवा वामन जो आहे हा बुटका होता परंतु त्याला खुजट म्हणू नये. त्यानं बुटका असून सुद्धा 3 पावलामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ आटून टाकलं होतं. असं छोट्याला समजू नका कचपटाला म्हणजे कचऱ्याला छोटस समजू नये महाराज किंवा बारीक अग्नीला सुद्धा छोट समजू नये अशा प्रकारचं तुम्ही मला लहान म्हणू नका असा तो लहू शत्रुघ्नाला बोलतो. चिंतामणी समनो नये पाषाण खडा कल्पतरू रक्षास पडिपाडा सुधार साशिकाजी जोडा ज्ञाते पंडित न करीती. आणि बघा चिंतामणी जो आहे त्याला म्हणले खडा म्हणणं हे चुकीचं आहे. कल्पतरूच्या झाडाला एक साधं झाड म्हणणं चुकीचं आहे. अमृताला एक साधा रस म्हणणं चुकीचं आहे. आणि खरे जे ज्ञाते आहेत म्हणले जे पंडित असतात ते असं कधीच समजत नाहीत असं त्या ठिकाणी लहू शत्रुघ्नाला बोलू लागला. इल्वलारीशी द्विज साधारण कामधेनुस पशु समान सद्गुरु जो चैतन्य घन तया मानने मानवैशे. आणि बघा म्हणले कामधेनू असते त्या कामधेनूला साधं पशु समजू नये म्हणले. ती कामधेनू म्हणजे कामधेनूच असते किंवा जो सद्गुरू असतो जो चैतन्य घन असतो त्याला म्हणले साधा माणूस समजू नये अशा प्रकारचं त्या ठिकाणी लहू या शत्रुघ्नाला बोलू लागले. हे चतुराची नो हे युक्ती ज्ञाते पंडित मिथ्या मानती
मज बाळा येशे संग्रामा प्रती न म्हणे सुमती वैरी वीरी राजा. हे वीर राजा, हे शत्रुघ्न राजा, तू या ठिकाणी चतुर म्हणजे माणसं असं बोलत नसतात. जे हुशार असतात ते असं बोलत नसतात. ज्ञाते पंडित मिथ्या मानतात म्हणले अशा बोलण्याला. हे खोटं असं बोलू नये म्हणले. मी बाळ जरी असलो तरी या संग्रामामध्ये, या रणांगणामध्ये मोठा योद्धा आहे. माझ्या समोर युद्ध करण्यासाठी तुम्ही समोर यावं असं मला छोटस समजू नये असा लहू बोलू लागला. कोणी रहुआचे वचन संतोषला कैकेयी नंदना. म्हणे बाळकाचा अभिमान वारू येणे कलेनी नेला. आणि असं म्हटल्यानंतर मात्र या कैकेयी नंदन असलेला जो शत्रुघ्न आहे, या शत्रुघ्नाला आनंद झाला. अरे छोट दिसतंय परंतु बोलण्यासाठी किंवा याचा पुरुषार्थ हा खूप मोठा दिसतो. या बाळकाचा खरंच म्हणे याला खरंच स्वतःचा अभिमान आहे आणि म्हणूनच यानं म्हणले स्वतः एकट्यानं हा आपला जो श्यामकर्ण घोडा आहे हा घोडा यानं एकट्यानं नेलेला आहे असं शत्रुघ्न बोलू आणि लागले. सुरा सारीखी दाखवी प्रौढी पुढील पाया मागे न पाडी. पहा हो याची दिट्टी व केवडी शब्दी अपरवडी येऊन येंदी. आणि बघा म्हणले हा शुरासारखा प्रौढत्व दाखवतोय. हा काही साधा नाही, लहान बालक दिसते परंतु कसा शूरवीर योद्धा, एखादा मोठा धीर रणगंभीर अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारचा हा बोलायला आहे. याचे पाय सुद्धा म्हणले पुढं पुढं चाललेत. एक पाऊल सुद्धा मागे टाकण्याची याची म्हणजे मनस्थिती नाही. हा केवढा म्हणले मोठा धीट दिसतो असा शत्रुघ्न त्या ठिकाणी बोलतोय. मज युद्ध करिता लौकिकी येईल पैल घुता. म्हणता शत्रुघ्ने बाळकावर तारणी मेड चढविला. आता पण म्हणले एक अडचण अशी, हा एक छोटा बालक दिसतोय आणि याच्या बरोबर युद्ध करणं म्हणजे माझा काही लौकिक वाढणार नाही. उलट माझा लहानपणा लोक म्हणतील, अरे काय म्हणले लहान मुलासोबत युद्ध करतो. म्हणून शत्रुघ्न विचार करू लागला, या बाळासोबत आता आपण जर युद्ध केलं तर लहान मुलगा बघून याच्यावर युद्ध केलं किंवा याच्यावर बाण टाकले असं लोक बोलतील असा विचार शत्रुघ्न करू लागले. तरो नाही याचे घाई आपण विंधो नाही पाही. हे आते जिंकिल्याही कीर्ती नाही पै माझी. आता म्हणले आपण याच्या म्हणले जास्त काही नादाला लागण्यात मजा नाही किंवा याच्या नादी काही आपण लागू नये. यानं जरी आपल्यावर बाण टाकले, यानं जरी आपल्या सोबत युद्ध केलं तरी आपण याला बाण टाकू नये किंवा याच्या अंगावर बाण सोडू नये. कारण याला जिंकणं म्हणजे माझी काही मोठी कीर्ती होणार नाही. मला या ठिकाणी कोणी म्हणाल ना लहान मुलाला तर जिंकलं म्हणून माझी काही कीर्ती होणार नाही असा विचार शत्रुघ्न करू लागले. ऐसा विचार पडे लवनारी तव बोले लहुआ अवसरी. म्हणे तू झुंजार होशी जरी माझा बाण सहावा. असा विचार शत्रुघ्न राजा करू लागला. प्रभू रामरायाचा बंधू आहे एवढा विचार केल्यानंतर हा जो लहू आहे हा लहू त्या ठिकाणी त्यांना बोलू लागला. अरे म्हणले तू जर झुंजार योद्धा असल, तू जर रणांगणावर पाठीमाग न फिरणारा असल तर माझ्या बाणाचा संवार करून दाखव अशा प्रकारचा लहू या शत्रुघ्नाला बोलू लागला. धनुष्यी चढविला बाण ओढी काढून कर्ण. शरी बिजाक्षर हनुन श्रीराम जय राम ऐसे. लगेच म्हणले त्या लहून काय केलं, आपला धनुष्य बाण काढला, धनुष्याला बाण जोडला, कानापर्यंत ओढला. आपल्या त्या बाणावर बीजाक्षर मंत्र त्या ठिकाणी श्रीराम जय जय राम अशा प्रकारचा बीजाक्षरी मंत्र त्या बाणावर सोडला आणि बाण त्या ठिकाणी सोडायला सुरुवात केली. बाण मांडोनी देवडे शत्रुघ्ना सांभाळी आता पुढे. बाण निघाला कडाडे विरा झोपडे पडियेले. आणि ठाण मान गुण लक्षण असा जसा प्रभू रामराया उभा राहतो अशा प्रकारचं माहेश्वरी ठाण मांडलं. शत्रुघ्नाला सांगितलं, बाबा आता माझा बाण तुझ्याकडे येतोय, आता सांभाळ. बाण निघाला, कडकड कडकड अशा प्रकारचा आवाज आला. इकडे साऱ्या प्रभू रामरायाच्या सैन्याची त्या ठिकाणी तारांबळ उडालेली आहे. बाण भरताची गगनी बाणमय दश दिशा मेदिनी. जैसा मेघधनानी गडगडाट जेवी हस्तीचा. जसा म्हणले यानं या लहून बाण सोडला म्हणला, बाण सोडल्यानंतर सर्व आकाश बाणमय अशा प्रकारच्या दाई दिशा झाल्या. सगळ्या पृथ्वीवर बाणच बाण दिसू लागले. जसा म्हणले पावसाळ्यामध्ये किंवा आता आमच्याकडे आता तसंच वातावरण आहे.
जसा ढगामध्ये आवाज येतो, गडगडाट येतो, त्या ठिकाणी तशा प्रकारचा आवाज त्या बाणांचा, कडकडाट अशा प्रकारचा होऊ लागला. देवी प्रजन्येच्या धारा तेवी बाणी खिळले अंबरा. हे देखोनी कैकई कुमरा हडबडा गाडी पै झाली. त्या म्हणले पावसाळ्यात पावसाच्या धारा असतात, पावसाचे थेंब खाली पडत राहतात, पावसाच्या थेंबाला अगणित अशा प्रकारचे थेंब पडतात. तसे हे अंबर, जसं हे आकाश म्हणले सगळं बाणानं व्यापून टाकलं. आणि हे सर्व बाण पाहिल्यानंतर हा जो कैकेयीचा मुलगा असणारा शत्रुघ्न आहे, याला मात्र हडबड झाली. हा आता मात्र घाबरला. काय होतंय ऐका. सामान्य नोहे वीर राज ऐशे बोलिला कैकई आत्मज. याचा गुरु निधडा सहज जेनी ऐशी विद्या दाविली. आणि शत्रुघ्न विचार करू लागले, हा वीर जो आहे, हे जे बालक आहे, हे काही साधारण नाही. कारण म्हणले याला एवढी विद्या ज्यानं शिकवली, खरंच यांचा जो गुरु आहे हा खरंच निधडा असावा, हा खरंच खूप हुशार असावा. कारण बघा, परीक्षा ही त्या गुरुची होत असते शिष्याला बघितल्यानंतर. आता आम्ही शिक्षक असल्यामुळे आमच्याकडे एखादा नवीन विद्यार्थी येतो आणि विद्यार्थी आल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं ज्ञान बघून, त्याची हुशारी बघून आम्हाला वाटते की बा हा कोणत्या शाळेतून शिकून आला, खरंच याचे शिक्षक चांगले होते. अशा प्रकारचे या शत्रुघ्नाला सुद्धा विचार पडला की अरे हा जो बालक आहे हा काही साधा नाही, याचा जो गुरु आहे हा सुद्धा निधडा गुरु आहे, असा विचार करू लागला. काशी प्रसन्न शत्रु देवता याचा गुरु आशे पुरता. मनोनी झाला विंदिता शत्रुघ्न वीरते काळी. आणि याचा जो म्हणले याला जी शस्त्रविद्या ज्या गुरुनं दिलेली, तो गुरु म्हणले खरंच सर्वश्रेष्ठ आहे. याला सर्व शस्त्र देवता कशा आहेत तर प्रसन्न झालेले आहेत. म्हणूनच हा धीटपणाने या ठिकाणी बाणाचं विंधान करतो, बाण या ठिकाणी सोडतो, असा त्या ठिकाणी शत्रुघ्नवीर या ठिकाणी विचार करू लागला. दाशरथी वीर सोडोनी बाण एके विस्तारिले गगन. लक्ष कोडी परसोन शरी अंबर किळिले. आता या समोरून या बालकाचे बाण यायल्यानंतर आपल्यालाही बाण सोडावेच लागणार आहेत. कारण जर बाण सोडले नाही तर त्याचे बाण आपल्याला येऊन लागतील. म्हणून या ठिकाणी या शत्रुघ्नानं सुद्धा बाण सोडायला सुरुवात केली. सर्वच्या सर्व गगन असणार, सर्व जे आकाश आहे, लक्षावधी किंवा कोट्यावधी अशा प्रकारचे बाण सर्व त्या आकाशामध्ये सर्वत्र बाणाचं शरपंजर झाल्यासारखे बाण दोघांचे त्या ठिकाणी झाले. एक एकाचे निवारी एक बाण पडती पृथ्वीवरी. परस्परे गगन उदरे अभयंत युधी मिसळती. बघा, दोघं त्या ठिकाणी युद्धामध्ये मिसळून गेले. दोघांचे एकमेकाचे बाण एकमेक त्या ठिकाणी पाडायला सुरुवात केली. त्या शत्रुघ्नानं लहूचे बाण तोडायला सुरुवात केली, लहून शत्रुघ्नाचे बाण तोडायला सुरुवात केली. अशा प्रकारचं दोघांचं युद्ध बाणाचं सुरू झालेलं आहे. मग दोघे वीर सावधान परस्पर हानिती म्हणती शब्द. तव शत्रुघ्न वीरे त्रिशूळी बाण भयद लहुवावरी लोक लिले. आणि बघा, या ठिकाणी म्हणले दोघांनी एकमेकाच्या अंगावर बाण सोडायला सुरुवात केली. बाण सोडत असताना परस्परांना शब्द सुद्धा बोलतायत, एकमेकांना शब्दाचं सुद्धा वाकयुद्ध सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. त्याच वेळी म्हणले या शत्रुघ्नानं काय केलं, त्रिशूळी बाण सोडलेला आहे लहूवर. आणि सोडल्यानंतर काय अवस्था झाली ऐका. शत्रुवा म्हणे लहुवा वीरा जरी तुझा गुरु असेल पुरा. तरी समरांगणी धरिजे धीरा माझी शस्त्रे सांभाळी. आणि शत्रुघ्नानं सांगितलं, हे बाबा, हे बाळा, तू चांगला धीट वीर दिसतोस, पण जर तुझा खरंच गुरुचं तू ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त केलेलं असेल तर आता मात्र या रणांगणावर, आता या युद्धाच्या ठिकाणी आता धीर धर बाळा, आता काय पळून जाऊ नको. माझी जे शस्त्र आहेत आता या शस्त्राचा सांभाळ कर म्हणले. या शस्त्राला या ठिकाणी तोंड देण्यासाठी सज्ज राहा, शत्रुघ्न लहूला बोलू लागला. शेरू साधक वीर रावो अंगाला गुन्हेंदी गावो. पराक्रमी महाबाहो रविवंशीचा लघु बाळ. पण हा सुद्धा बालक काही साधा नव्हता, हाही ब्रह्मांड नायकाचा मुलगा होता महाराज. या लहून सुद्धा आपल्या अंगाला बाणाचा खरचटला सुद्धा नाही किंवा धक्का सुद्धा बाणाचा या शत्रुघ्नाच्या लागू दिला नाही. कारण महापराक्रमी महाबाहू असा हा सूर्यवंशातला लघुबाळ असा हा लहू आहे, असं या ठिकाणी गावबा काका सांगतात.
कैकई कुमारे समरिले मार्तंडे अस्त्र कोटी प्रकटले दिनकर लहुआ समरे वरुणास्त्र अर्भ दिनकर लोपले. आणि बघा या ठिकाणी या शत्रुघ्नानं काय केलं की मार्तंड अस्त्र टाकलं, कोटीच्या कोटी अशा प्रकारचे सूर्य त्या ठिकाणी प्रकाशित केले. परंतु हा लहू सुद्धा कोणत्याच अस्त्रामध्ये कमी नव्हता. यानं लगेच म्हणले वरुण अस्त्राचं स्मरण केलं आणि सगळेच्या सगळे त्या ठिकाणी ढग तयार केले आणि त्या ढगांनी ते सूर्य झाकून टाकले. अवघे अंतराळे व्यापिले कोटी सुरे झाकोळले शत्रुघ्न समरे ते वेळे मोहनास्त्र पर्ययसा. आणि बघा सर्वच्या सर्व अंतराळ सर्वच्या सर्व हे आकाश व्यापून टाकलं महाराज. जे कोटी सूर्य त्या शत्रुघ्नानं तयार केले होते अस्त्रामुळे ते सर्वच्या सर्व कोटी सूर्य हे झाकाळून टाकले. शत्रुघ्नानं त्यावेळी मोहनास्त्र टाकलं. मोहनास्त्र टाकल्यानंतर काय अवस्था झाली, लहू त्याला काय उत्तर देतो ऐका पुढच्या वेळी. मोहनास्त्र येता गगनी गगन उद्धरी ते न लगे श्रीराम पुत्री राम नाम जपे बीजाक्षरे कवना शिवरी तेथे. आणि बघा राम नामापुढे सर्व विघ्न कसे तर पळून जातात, विघ्न बापुढे होतात. अशा प्रकारचं मोहनास्त्र जरी या शत्रुघ्नानं टाकलेले ते गगनामध्ये त्या ठिकाणी आलेले, पण ते श्रीराम पुत्रांना मात्र काहीच बाधा करत नाही. का बाधा करत नाही तर राम नाम जपे बीजाक्षरी. इथं बीजाक्षराचं जे राम नामाचा जो जप आहे हो या लहूच्या मुखातून असल्यामुळं या ठिकाणी ते मोहनास्त्र या लहूला कोणताच बाधा करत नाही. रामनामाचा कडकडाट ते मोह ममते बारा वाट शत्रुघ्ने विचारी स्पष्ट मोहनास्त्र वृथा गेले. बघा राम नामे जळतील पापे अशा प्रकारची राम नामाच्या पुढे म्हणले पापच काय, तिथं मोह नाही माया नाही. याला म्हणले 12 वाटानं पळून जातात, ही विघ्न आलेली सर्व पळून जातात. असं शत्रुघ्नानं जरी त्या ठिकाणी मोहनास्त्र टाकलेलं आहे ते मोहनास्त्र कोणताच बाधा या लहूला करू शकलं नाही. उलट ते वृथा गेलं, वाया गेलं, अशा प्रकारची अवस्था झाली. आवीर कैशेनी आतुडे मोहनास्त्र न चढे या पुढे आयश घेईल गाडे ऐशे मज वाटते. शत्रुघ्न विचार करू लागला हा वीर कसा आहे म्हणले, केवढा छोटा बालक दिसतो परंतु याच्यामध्ये खूप मोठा पुरुषार्थ आहे. मोहनास्त्र टाकून सुद्धा याच्या पुढे त्याचा काही प्रभाव पडला नाही. हा म्हणले नक्की या ठिकाणी मोठं यश घेऊन जाणार आहे असं माझ्या मनाला वाटतंय. शत्रुघ्न विचार करू लागला. अव शत्रुघ्न म्हणे भरता मोकली आता निर्वाण अस्त्रा हे रे शक्ती मंत्रे हनुनिशरा लहुआ लक्षोणी टाकीला. आता मात्र या शत्रुघ्नानं विचार केला. शत्रुघ्न भरताला बोलू लागला, भरता आता मात्र मी याच्यासोबत मोठा पुरुषार्थ करून पाहिला परंतु हे बालक काही साधं नाही. आता मात्र आपल्याला निर्वाण अस्त्र टाकावं लागणार आहे. भरता ते निर्वाण अस्त्र या ठिकाणी शक्ती मंत्राचं आवाहन कर आणि ते निर्वाण अस्त्राचा शर या लहूवर टाक म्हणले आणि लगेच भरतानं तो टाकला. शत्रुघ्न म्हणे आगावीरा जरी तुझा गुरु असेल पुरा तरी सांभाळी माझी अशरा धरी धीरा सम्रांगणी. शत्रुघ्न पुन्हा पुन्हा त्या बाळाला किंवा त्या लहूला, प्रभू रामचंद्राचा मुलगा असणारा लहूला बोलू लागला, अरे जर तुझा गुरुकडून तू खरीच विद्या प्राप्त केलेली असेल तर आता मात्र माझी जे येणारे शस्त्र आहेत, माझे जे येणारे अस्त्र आहेत याचा म्हणले सांभाळ कर, धीर धर म्हणले या रणांगणाच्या ठिकाणी. असं त्या ठिकाणी शत्रुघ्न बोलू लागला. शर निघाला गर्जत गगनी ते लहुवे विरे देखोनी मध्येच तोडीला टाकोनी रक्षशस्त्र शास्त्रत्वे करो न लाघवे. बघा अशा प्रकारचा हा शर म्हणजे हा जो बाण आहे शत्रुघ्नानं सोडलेला आहे, गर्जना करत त्या ठिकाणी आकाशामधून निघलेला आहे. तो बाण या लहून पाहिला आणि पाहिल्यानंतर आपल्या जो बाण आपल्या धनुष्यातून सोडला आणि तो मध्येच तोडून टाकला. अशा प्रकारचं शास्त्र युद्ध, क्षत्रियाचं युद्ध या ठिकाणी सुरू आहे. द्वादश त्रया विद्याचे साधक परस्परे नाटोपती एकमेक घाय हानी तेने पाताळ लोक दन दनीत ते समयी. आता बघा हे दोन्ही योद्धे काही साधारण नव्हते. बघा एकमेकांना परस्परांना कोणीच आटोपत नव्हतं. प्रत्येक जण एकमेकांना आपल्या धनुष्याच्या साह्यानं जो घाय हाणू लागले. सगळेच्या सगळे पाताळातले लोक त्या ठिकाणी
हरबडू लागले, त्या ठिकाणी सुद्धा त्याचा आवाज दनादन अशा प्रकारचा होऊ लागला. अशा प्रकारचं युद्ध या दोघांचं सुरू आहे. मग मिसळली मल्ल्यानी युधी, झोंबती हानी ती घाई सुबुद्धी, मारी सापडवी ती उरी खांदी, एकमेका लक्षोणी. आणि मग बघा, हे बाणाचं युद्ध संपवलं आणि मल्लयुद्धाला सुरुवात केली. मल्लयुद्ध म्हणजे कुस्ती टाईप असते. एकमेकांना झोंबायलेत, एकमेकांना त्या ठिकाणी घाव हाणायलेत, परंतु कोणीच कोणाला आटोपत नाही. एकमेकांना लक्षून मग उरानं हाणायचं, खांद्यानं हाणायचं, कुंभ्यानं हाणायचं, अशा प्रकारचं मल्लयुद्ध सुरू झालं. परंतु लहू मात्र या शत्रुघ्नाला पुतण्या चुलत्याला ऐकत नाही, अशी अवस्था झाली. तव शत्रुघ्ने चमत्कार केला, मागुनी लहुआ अकळीला, तवेची रथावरी बांधिला, मग सांडिली रणभूमी. आणि परंतु त्या ठिकाणी या शत्रुघ्नानं काय केलं, शत्रुघ्नानं थोडीशी काय म्हणता येईल त्याला, जशी शिवाजी महाराज रणनीती आखीत होते अशा प्रकारची रणनीती आखली. म्हणले अरे या मुलाला आपल्याला काहीतरी करावं लागेल. एकदम मागून गेले आणि लहू त्या ठिकाणी आकळून धरला, लगेच रथावर बांधला आणि या रणभूमीतून, या रणांगणातून तो लहू आपल्या रथाला बांधल्यानंतर तो रथ आता पुढे कोणीकडे जातो ऐका. तुझे अयोध्येशी निघाले, रथी बाळकाशी बांधिले, मनी थोर उल्हासले, पुरुषार्थ देखोनी लहुआचा. आता बघा, या ठिकाणी जरी लहूला त्या शत्रुघ्नानं धरून बांधलं, आपल्या रथावर बांधलं, भरत आणि शत्रुघ्न त्या रथावर बांधलं आणि तो रथ अयोध्येकडे निघाला. परंतु अयोध्येकडे जात असताना मात्र आनंद एका गोष्टीचा आहे, ते त्या ठिकाणी त्यांना उल्हास झालेला आहे की एवढा छोटा मुलगा असून केवढा मोठा पुरुषार्थ आहे. या पुरुषार्थाची चर्चा ते दोघं त्या ठिकाणी करू लागले. मनती सिंहे सिंह धरिला, शार्दुळे शार्दूळ बांधिला, पुरुषार्थाने पुरुषार्थ केला, पुरुषार्थी जिंकिला रणमंडळी. परंतु त्या दोघांची चर्चा अशी एक म्हणले, सिंहानं सिंह धरला, यात काय नवल नाही. म्हणले आपण बी योद्धे, तो जेवढा छोटा बालक आहे परंतु खूप मोठा धनुर्धारी पुरुषार्थी असा योद्धा आहे. सिंहानं सिंह धरला किंवा शार्दुळानं शार्दूळ बांधला किंवा पुरुषार्थानं पुरुषार्थ केला, अशा प्रकारची चर्चा या भरत आणि शत्रुघ्न या रथावर बसल्यानंतर, लहूला बांधल्यानंतर करू लागले. एक जनार्दन शरण, लहुआ पाडेला बंधन, संतोषोणी भरत शत्रुघ्न, निज नगराशी निघाले. या ठिकाणी गावबा काका आपल्या गुरुला जनार्दन स्वामीला शरण जातात, नाथबाबाला शरण जातात आणि या ठिकाणी सांगतात की हा जो लहू आहे, या लहूला काय केलं, बंधनामध्ये पाडलं, या लहूला बांधून टाकलेलं आहे. आणि या भरत आणि शत्रुघ्नाला आनंद झाला आणि आपल्या अयोध्या नगरीला त्या रथावर त्या लहूला बांधलं आणि निघालेले. या ठिकाणी हा संपला. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे एकाकार टिकया, लहू बंधन नाम 66वा अध्याय गोडहा. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. ऐसे कुण जनक तनया, शोकार्णवी बुडाली, ऋषी कुमार सांगती शिते, लहुवे युद्ध केले पुरुषार्थे. ताई ओवी अर्धवट झाली. शत्रुघ्न घेऊन गेला लहूया, इथून सुरू. शत्रुघ्ने घेऊन गेला लहुया, बांधोनी जानकीच्या कनिष्ठ तनया, आयशे कोणी जनक तनया, शोकार्णवी बुडाली. आता बघा, शत्रुघ्नानं त्या लहूला आपल्या रथावर बांधून अयोध्येकडे शत्रुघ्नाने भरत घेऊन गेले. ही बातमी या ठिकाणी आता जानकी मातेला, सीता मातेला कळाली. शत्रुघ्न घेऊन गेला लहूया, बांधोनी जानकीच्या कनिष्ठ तनया. जो लहान मुलगा आहे लहू आणि अंकुश कुश मोठा आहे आणि हा लहू छोटा आहे. त्या लहान मुलाला घेऊन गेले आणि असं जेव्हा ही बातमी आपल्या सीतेला समजली तेव्हा सीता मातेला शोक झाला. त्या शोकामध्ये सीता माता बुडाल्या. ऋषी कुमार सांगती शिते, लहुवे युद्ध केले पुरुषार्थे, संतोषविले पितृव्याते, आपुलेनी भुजबळे. आणि सगळेच्या सगळे त्या ऋषीचे कुमार, ऋषीचे मुलं सांगू लागले सीता मातेला. म्हणले लहूला जरी त्यांनी नेला असलं तरी लहून मात्र खूप मोठं युद्ध केलं, खूप मोठा पुरुषार्थ केला. आपल्या चुलते जे आहेत त्यांना त्या ठिकाणी संतोषविलं, त्यांना त्या ठिकाणी आनंद झाला.
आपल्या भुजाच्या बळानं त्या ठिकाणी एवढं युद्ध केलं, असं त्या ठिकाणी ऋषीचे मुलं सीतामातेला सांगू लागले. शेवटी बंधन पावोणी आम्हा देखता रती वाहोणी पुत्र नेल वो सुलक्षणी ऐकोनी विकळ सुंदरी श्रीराम जय राम राम. शेवटी म्हणले त्या लहूला त्या शत्रुघ्नानं बांधलं, आमच्या देखत म्हणले त्या रथावरून वाहून नेलं, रथावरून तिकडं अयोध्या नगरीकडे नेलं. तुझा जो मुलगा आहे छोटा त्याला या ठिकाणी नेलेलं आहे असं ऐकल्यानंतर सीतामातेला मात्र त्या ठिकाणी विकळ अवस्था प्राप्त झाली. मूर्ख सौरोनी ते अवसरी जानकी शोका ते आदरी पाळपिती निज करी धावे त्रिपुरारी आकांतिये श्रीराम जय राम राम. त्या ठिकाणी सीता मातेनं आपली मूर्छा सावरली, जानकी मातेला शोक झाला, कपाळ पिटू लागली आपल्या स्वतःच्या हातानं आणि धाव पाव गा म्हणले या ठिकाणी, कारण माझ्या मुलाची सुटका झाली पाहिजे अशासाठी आपल्या आईचं आपल्या मुलासाठी जे प्रेम असते ते प्रेम सीता मातेचं उचबळून आलेलं आहे. धरणी ज्या म्हणे ऋषी ताता मी काय करू जी आता वेगी सोडवा माझी या सुता पुत्रदानता करावी श्रीराम जय राम राम. या ठिकाणी धरणीजा म्हणजे सीता माता वाल्मिक ऋषीला सांगू लागली, हे ताता मी आता काय करू, माझ्या मुलाला लवकरात लवकर सोडवा, माझा मुलगा या ठिकाणी यायलाच पाहिजे. अशा प्रकारची त्या ऋषीला म्हणजे वाल्मिक ऋषीला सीता माता बोलू लागल्या. माझा वनवासीचा सांगाती याचेनी होते वनाप्रती काय कोपला शैलजापती आता सांगू कवना ते श्रीराम जय राम राम. माझा या वनवासातला खरा सांगाती माझा लहू आहे, कारण या लहू आणि कुश याच्यामुळेच या वनामध्ये मी आहे. पण माझ्यावर काय कोप झाला म्हणले, आता मी कोणाला सांगू. अशा प्रकारची सीतामाता शोक करू लागल्या. हे रे माझ्या लहू बाळा गोजिरिया रे वेल्हाळा सुंदरा डोळसा कुशळा परदेशीची या सांगा त्या श्रीराम जय राम राम. ये रे माझ्या लहुआ बाळा गोजिरिया रे वेल्हाळा सुंदर डोळसा कुशळा परदेशीची या सांगात्या, या परदेशामध्ये या वनवासामध्ये माझा जो सांगाती आहे तू लहू आहे आणि ये बाळा लवकर. अशा प्रकारचा आपल्या आईचा त्या मुलाच्या विरहामध्ये असलेला शोक सीतामाता या ठिकाणी करू लागले. सहोदर सोडोनी आपुला खेळावया लहू कोठे गेला अथवा संग्रामा करिता एकला तुझ वैरिये साधिले श्रीराम जय राम राम. अरे लहू बाळा, तुझा जो सहोदर आहे जो कुश आहे त्या भावाला सोडून एकटा कशाला गेलास, कुठे गेलास, खेळायला म्हणून कुठे गेलास, आणि त्या ठिकाणी एकल्याने संग्राम केला, एकल्यानं त्या ठिकाणी युद्ध केलं आणि तू एकला असल्यामुळंच वैरियानं तुला धरलं रे बाळा, असं म्हणून त्या ठिकाणी सीतामाता शोक करू लागल्या. पाठीशी न देखता सहोदर तुझ कोपाला थोर तेने वैर्याची मारिता मार भागलाशी पुत्र राया. अरे तुझ्या सोबतीला तुझा सहोदर असणारा कुश जो आहे तो भाऊ त्या ठिकाणी तुला दिसला नाही. तुला एकटा असल्यामुळं तुला एकट्याला राग आला, त्या रागानं त्या वैर्याला मारलं, मारून त्या ठिकाणी तू थकलास पुत्रा, असं म्हणून त्या ठिकाणी सीतामाता आपल्या मुलाच्या विरहामध्ये शोक करू लागल्या. आता मेळवा माझे वासरू तया विन धरवे धीरू एकोणी वाल्मिकाशी गहिवरू ऋषी भार्या गज बजिल्या. आता या ठिकाणी सीतामाता शोक करू लागल्या. बघा, एका आईचं काळीज असते, आपल्या मुलाला त्या ठिकाणी धरून नेल्यानंतर आई जी आक्रोश करू लागली, जो शोक करू लागली, माझ्या वासराला आता मी कसं भेटू, त्याच्याशिवाय मी या ठिकाणी धीर कसा धरू, असं जेव्हा सीतामाता बोलू लागल्या वाल्मिक ऋषीला सुद्धा गहिवरून आलं. ऋषी भार्या ज्या ऋषीच्या ज्या पत्न्या होत्या त्यांना सुद्धा त्या ठिकाणी गजबजून गेल्या.
अरे आपल्या डोळ्या देखत या सीता मातेचा मुलगा धरून नेलेला आहे, आईची काय अवस्था असती, अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी शोक अवस्थेमध्ये बुडालेली सीतामाई करतात. इतके बोलता रावणारीची पत्नी, तेने दुःखे फुट पाहे अवनी. ऐसे कोणी ऋषी मुनी, थोर दुःखा पावले. एवढं सारं रावणारीची म्हणजे रावणाला मारणाऱ्या रामाची पत्नी असणारी सीतामाता बोलू लागली, शोक व्यक्त करू लागली, तेव्हा मात्र या दुःखानं ही आवणी म्हणजे धरती फुटून जाईल की काय, अशा प्रकारचं दुःख सीतामातेचं पाहिलं. आणि आयसं मात्र पाहिल्यानंतर जे ऋषी मुनी आहेत, जे वाल्मिक ऋषी आहेत, जे इतर त्या ठिकाणी असणारे ऋषी, यांना मात्र खूप मोठं दुःख झालेलं आहे. मुनी म्हणे रघुराज कांते, सर्वता भय नाही त्याते. कुश येवोनी त्या सैन्याते, जिंकोनी बंधू सोडविल. आणि या सगळ्या ऋषी मुनीनं सांगितलं, वाल्मिक ऋषीनं सांगितलं, हे रघुराज कांते, हे प्रभू रामरायाची भार्या असणारी सीतामाते, अजिबात त्या तुझ्या मुलाला, तुझ्या लहूला भय नाही, त्याला भीती नाही. जो तुझा दुसरा मुलगा जो आहे, जो कुश नावाचा, तो येऊन त्या सर्व सैन्यांना जिंकून आपल्या स्वतःच्या बंधूला सोडून आणील, काळजी करू नको, मुनिवर्य सीतामातेला बोलतात. पितृव्या ते बांधवना तुझे लवकुश येतील जाण, आणि समस्त राया गळबंधन करतील दान पुत्र तुझे. आणि बघा, या ऋषी मुनीनं, या वाल्मिक ऋषीनं सांगितलं, सीतामाते घाबरू नको, काळजी करू नको, तुझे जे लवकुश आहेत, हे लवकुश काय करतील, त्या सर्व त्यांच्या चुलत्यांना बांधतील, बांधून या राजाला सुद्धा त्या ठिकाणी हतबल करतील. अशा प्रकारचे तुझे धनुर्धारी आणि पुरुषार्थी पुत्र आहेत, तू घाबरू नको, सीतामातेला मुनिजन बोलू लागतात. पूर्वी मी वदलो भविष्य, मानी माझ्या शब्दाचा विश्वास. हे निधडे जाण पुरुष, बाळक याते म्हणू नये. आणि मी पूर्वीच यांचं भविष्य सांगितलेलं आहे, यांचा जन्म झाला तेव्हाच मी भविष्य सांगितलेलं आहे, माझ्या शब्दावर विश्वास ठेवशिते. हे म्हणले काही साधे बाळक नाहीत, याला बाळक म्हणूच नाही, हे निधडे पुरुष आहेत, धनुर्धारी पुरुष आहेत, अशा प्रकारचे वाल्मिक ऋषी सीतामातेला बोलू लागतात. दान दुषणारी प्रिये, सूर्यवंशीचे निधडे विरहे. याची पुरुषार्थाची उपमान आहे, आणि काशी देता हो. तू माझं हे वचन आहे, हे सत्य मान. हे प्रभू रामरायाची प्रिय कांता असणारी सीते, हे सूर्यवंशाचे निधडे वीर आहेत, यांच्या पुरुषार्थाची उपमा कुणालाच देता येत नाही, अशा प्रकारचे हे शूर धनुर्धारी वीर आहेत, तू काळजी करू नको, सीतामातेला वाल्मिक ऋषी बोलतात. इतके बोलता वाल्मिकी, तव कुशाला आश्रमाचे तटाकी. तेथे देखोनिया जानकी, द्रुघट दुःख सांगत. एवढं वाल्मिक ऋषी सीतामातेला बोलत असताना त्याच अवधीमध्ये त्या ठिकाणी हा लहूचा जो बंधू आहे, कुश मोठा भाऊ, हा कुश त्या आश्रमाच्या ठिकाणी आला, आणि त्याला पाहिल्यानंतर या जानकी मातेनं, सीता मातेनं आपलं जे दुर्घट असणार दुःख त्या कुशाला सांगितलं की अरे काय काय सांगितलं ते ऐका. अरे कुशल हुआ ते, बांधून नेले शत्रुघ्न भरते. रती वाहुनी अयोध्या पंथे, गमन केले दोघे जणी. अरे कुश म्हणले, तुझा जो भाऊ आहे, लहान भाऊ जो लहू आहे, या लहूला त्या शत्रुघ्न आणि भरतानं म्हणले बांधून नेलेला आहे, रथावर बांधून अयोध्या पंथानं, अयोध्येच्या रस्त्यानं नेलेलं आहे, अशा प्रकारची माहिती सीतामाता आपल्या मुलाला, मोठ्या मुलाला कुशाला देऊ लागली. कुशा आता काय करो, कोण सोडविल माझे वासरो. केव्हा देखोन निज कुमारो, रणरंग धीर संग्रामीचा. अरे कुशा, आता मी काय करू रे बाळा, माझ्या वासराला कोण सोडवील, मी केव्हा त्याचं मुख बघीन, केव्हा मी त्या माझ्या मुलाला बघीन. रणरंगधीर हा संग्रामातला आहे, हा युद्धातला रणगंभीर असणारा धनुर्धारी मुलगा माझा माझ्यापासून दुरावला रे. कुशाजवळ सीतामाता गहिवरून बोलू लागल्या.
ऐकोनी लहुआचे हरण, तेव्हाच माझा त्या सवे प्राण. गेला कुशा सत्य जाण, नाही अनुमान ये विषयी. अरे कुशा, जेव्हा ही मी बातमी ऐकली की लहूचं हरण केलं, लहूला बांधून त्या रथावर टाकून अयोध्येकडे नेलं, तेव्हाच माझा प्राण गेला रे. मी या ठिकाणी जरी तुला शरीरानं दिसत असली तरी तू सत्य जाण, माझ्या या शरीरात काहीच नाही, माझा मी गत प्राण झाले, अशी सीतामाता कुशाला बोलू लागली. करुण ये ओ कोणी मातेची, कुशे गुढी उभविली प्रतापाची. म्हणे मातेची ते लहुआची, तुझ कारणे पैन लगे. असं जे बोलणं त्या कुशानं आपल्या मातेचं, सीता मातेचं ऐकलं. अगं म्हणे आई तू घाबरू नको, या कुश जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझ्या लहूला काही होणार नाही, तू चिंता करू नको लहूची, तुला चिंता करण्याचं काही कारण नाही. कुश आपल्या मातेला, सीता मातेला बोलू लागला. पाताळ नेला असेल बाळू, तरी सोडवीन शेषाची मर्दोनी टाळू. नाही तरी हावघा भूगोळू, पालथा करीना जननीये. अगं आई म्हणले तू अजिबात काळजी करू नको. जर म्हणले तुझा मुलगा माझा भाऊ याला जर म्हणले पाताळात जर नेला असल, तरी सुद्धा त्या पाताळामध्ये असणारा शेष आहे, त्या शेषाची टाळू मी मर्दन करीन, शेषाला मर्दन करीन, शेषाला मारीन. किंवा हा जो पृथ्वीचा जो भूगोल आहे, म्हणजे हा जो गोल आहे, ही जी पृथ्वी आहे ही सगळी पालथी करी नाही, परंतु तुझ्या मुलाला, माझ्या बंधूला काही होऊ देणार नाही. अशा प्रकारचा कुश त्या सीतामातेला बोलतो. शोषिणार बीचे पाणी, आकाश पाडी न खोचोणी. ना तरी प्रळय काळीचा वन्ही, पितळ करीना शनार्धे. अगं आई, या समुद्राचं, या 7 समुद्राचं पाणी मी आटून टाकीन. हे जे आकाश आहे, आकाश सगळं खोचून काढीन. नाहीतर या प्रळय कळीचा जो अग्नी असतो ना, याला सुद्धा मी शीतळ करीन, असे माझा पुरुषार्थ आहे. परंतु तुझ्या मुलाला, माझ्या बंधूला काही होऊ देणार नाही. सीतामातेला विश्वास कुश देऊ लागला. मेरू पडीन भुजबळे, शोधीन सप्तदीप कुळाचळे. घर दांडोळी देवोनी पाताळे, नागकुळे मारीन. अगं आई म्हणले, माझ्या या भुजाच्या बळाच्या जोरावर म्हणले मी हा मेरू पर्वत उपटून टाकीन. सगळी सप्तद्वीप जी आहेत, ही सगळी सप्तद्वीप मी शोध घेईन त्याचा. सगळ्या घराची धांडोळी करीन मी पाताळातल्या, सगळ्या नागकुळांना मारून टाकीन. परंतु तुझ्या लहूला, माझ्या बंधू लहूला काही होऊ देणार नाही. कुश सीतामातेला बोलतो. वैकुंठ कैलास सत्य लोक, भूमंडळ शोधीन सम्यक. दिक्पालादी स्वर्ग लोक, दमिन त्रैलोक्य निमेषार्धे. आणि बघ म्हणले, वैकुंठ असल, कैलास असल, सत्यलोक असल, ज्या ठिकाणी विष्णू भगवान शंकर आणि ब्रह्मदेव राहतात, अशा प्रकारचे 3 लोक, भूमंडळ सर्वच्या सर्व मी शोधीन. सगळे दिक्पाळ, सर्व स्वर्ग लोक मी शोधून काढीन. सगळ्या त्रिलोक्याला, या स्वर्ग, मृत्यू, पाताळाला मी दमन करीन आणि एका निमिषार्धामध्ये याचं दमन करून टाकीन. परंतु लहूला काही होऊ देणार नाही, असा विश्वास कुश आपल्या आईला, म्हणजे सीतामातेला देऊ लागला. येऊन येईल तुझा कुमरू, तरीच मी सूर्यवंशीचा विरू. सत्य असेल श्री गुरु माझिया मस्तकावरी. अरे जर म्हणले खराच गुरुचा आशीर्वाद माझ्या मस्तकावर असेल, आणि खरंच मी जर या सूर्यवंशातला वीर असेल, तर नक्की म्हणले तुझा कुमार असणारा, तुझा जो छोटा मुलगा असणारा लहू, माझा जो छोटा भाऊ असणारा लहू, याला घेऊन येईल. अशा प्रकारचं त्या ठिकाणी कुश आपल्या आईला, सीतामातेला बोलला. काय रावणारीचे सैन्य, एक बाण सर्व खीण. गीत बांधोनी भरत शत्रुघ्न, सह लक्ष्मण हनुमंतेशी. आणि एवढं सारं मी करण्यासारखा माझ्या अंगामध्ये पुरुषार्थ आहे, माझ्या गुरुचा माझ्या मस्तकावर आशीर्वाद आहे. आणि तिथं म्हणले हे रावणारीचे, म्हणजे या रावणाला मारणाऱ्या रामाचं सैन्य काय,
हे तर म्हणले एका बारात सर्वच्या सर्व खेळून टाकीन, भरत शत्रुघ्न लक्ष्मण आणि हनुमंताला सुद्धा मी बांधून घेऊन येईन, अशा प्रकारचं त्या ठिकाणी कुश आपल्या आईला म्हणजे सीता मातेला बोलतो. मनोनी वंदिले मातेचे चरण, श्री गुरु श्री करोनी साष्टांग नमन. मग प्रदक्षिणा दोघा करुणा, आज्ञा मातेशी पुसतसे. बघा एवढं सारं कुश बोलल्यानंतर लगेच आपल्या मातेचे सीता मातेचे चरणावर त्या ठिकाणी नतमस्तक झाला. आपल्या श्रीगुरु असणारे वाल्मिक ऋषीला साष्टांग नमस्कार केला. दोघांनाही आपल्या आईला आणि गुरुला दोघांनाही प्रदक्षिणा केली आणि आपल्या आईला आज्ञा पुसू लागला, आई मी जाऊ का? अशा प्रकारची आज्ञा कुश सीता मातेला विचारतो. कनक म्हणे कुशाशी जीवेन मारावे राम सैन्याच्या विराशी, धरुण नामे थोर थोरांशी वरुवापासी बांधावे. सीता मातेनं मात्र कुशाला सांगितलं, तुला आशीर्वाद आहे, तुला आज्ञा आहे माझी, तू जा. पण या प्रभू रामरायाचं जे सैन्य, या सैन्यामधल्या एकाही वीराला जीव मारायचं नाही, त्यांचा प्राण घ्यायचा नाही. सर्वांना धरून आण, थोरांना धरून आण, आणि आपला ज्या ठिकाणी हा अश्व म्हणजे ज्या ठिकाणी हा श्यामकर्ण घोडा बांधला ना, या ठिकाणी आणून बांधून टाक. अशा प्रकारचं त्या ठिकाणी कुशाला सीतामाता बोलू लागल्या. आशीर्वाद घेऊन निघाला सिंहना दे गर्जिनला, बाण धनुष्य चढविला अंगी बाणला पुरुषार्थ. लगेच या कुशानं आपल्या आईचा आशीर्वाद घेतला, आपल्या गुरुचा आशीर्वाद घेतला, सिंहनाद केला, धनुष्याला बाण चढविला आणि अंगामधला जो पुरुषार्थ त्या ठिकाणी जागा झाला. कुश अयोध्येकडे निघाला. चालता पुढारा पाऊले शीघ्र रणभूमीशी गाठिले, तव एके रती बंधुशी देखिले भरत शत्रुघ्नेशी. चालता पावली चालत असताना लवकरात लवकर ज्या ठिकाणी रणभूमी होती, ज्या ठिकाणी रणांगण होते, ते रणांगण गाठलं. त्या ठिकाणी एका रथामध्ये आपल्या बंधूला लहूला त्या ठिकाणी बांधलेलं भरत आणि शत्रुघ्नासह या कुशानं पाहिलं. महाराज पाहिल्यानंतर काय अवस्था झाली ऐका. ते चिरतील हुवीर कुशास देखून आनंद थोर, म्हणे सांडू आला दादोजी सत्वर हर्षण माये पृथ्वीवरी. त्या रथावर त्या लहूला बांधलेलं होतं, त्या रथावरील त्या लहून कुशाला पाहिल्यानंतर मात्र अतिशय आनंद झाला. म्हणे माझा जो दादा आहे, माझा जो मोठा भाऊ आहे कुश नावाचा, मला सोडवायला या ठिकाणी आलेला आहे. जेवढा आनंद झाला या पृथ्वीवर सुद्धा आनंद मावणार नाही, एवढा हर्ष त्या लहूला झालेला आहे. कुशे लहुआ बंधनेशी देखिला पितृयाचे धर रथाशी, क्रोध भडका उठला मानसी सृष्टी निर्दाळीन म्हणे आताची. त्यानं त्या लहूला बांधलेलं पाहिलं, लगेच त्या लहूला अतिशय राग आला महाराज, अतिशय क्रोध आला. आता म्हणले या सर्वच्या सर्वांना या ठिकाणी मारून टाकीन, सर्व सृष्टी निर्दाळीन, अशा प्रकारचा आवेश त्या कुशाला लहूला पाहिल्यानंतर झाला. कुशाचा देखो न भेने कापे त्रिनयन, भयभीत श्री जनार्दन ब्रह्मादी देवगणा चळकाप. या कुशाला आलेला क्रोध, कुशाला आलेला राग बघितल्यानंतर त्रिनयन म्हणजे भगवान शंकर सुद्धा चळचळ लट कापू लागला महाराज. भयभीत श्री जनार्दन श्री विष्णूला सुद्धा त्या ठिकाणी भयभीत झाले. ब्रह्म सुद्धा त्या ठिकाणी ब्रह्मदेव सुद्धा चळकाप सुरू लागला. सगळ्या देवगणाला चळकाप सुटला. आता हा क्रोध आलेला आहे, काय करील काही सांगता येत नाही, कारण सूर्यवंशातला हा धनुर्धारी मुलगा काय करील सांगता येत नाही. अशा प्रकारची अवस्था या क्रोधामुळे झाली. गजावरी केशरी की तमावरी जैसा तमारी, की स्तंभी प्रगटे हिरण्य कष्टपारी तये परी कुश शोभे. आता या ठिकाणी या कुशाला अतिशय राग आला. अतिशय रागामध्ये कसा, जसा म्हणले अंधारावर प्रकाशानं मात करावी, जसा म्हणले हत्तीवर त्या ठिकाणी सिंह यावा, किंवा जसा म्हणले त्या खांबामध्ये हिरण्य कश्यपारी म्हणजे नरसिंह प्रगटावा, अशा प्रकारचा राग
या कुशाला आलेला आहे. की आकाश सुत मेघ पटळा की दिती सुतावरी मेघ सावळा की कर्दू सुतावरी प्रताप आगळा मिरवी जैसा विनीत बाळ. बघा, आपण रामायणामध्ये कथा ऐकलेली आहे. जे कद्रू आहेत, कद्रूचे मुलं जे आहेत, त्यांच्यावर जसा विनीत बाळ आहे अशा प्रकारची या ठिकाणी अवस्था झाली. जसा हा कुश आहे अतिशय क्रोधायमान झालेला आहे. गरुड आणि सर्प म्हणजे जशा विरोधाभास जो आहे अशा प्रकारचा हा याचा राग दिसू लागला. गावा काका सांगतात. की प्रळयाकाळी दक्ष जामात सृष्टीचा संहार करीत तैसा शक्रार जितारी अग्रजाचा सुत वेगवंत रणमंडळी. जसा म्हणले प्रळय काळामध्ये सृष्टीचा संहार करत असतो अशा प्रकारचा हा आता या कुशाला एवढा क्रोध आलेला. हा क्रोध काय करील हा कुश काही सांगता येत नाही. अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी झाली. हाती जेवणी धनुष्य बाणा जैसा चाले पंचानन हृदय श्री गुरु समोरना मग शत्रू न पाचरिला. धनुष्य बाण कुशाने हातामध्ये घेतलेला आहे. जसा म्हणले पंचानन म्हणजे जसा सिंह चालतो अशा प्रकारचा कुश चाललेला आहे. हृदयामध्ये आपल्या गुरुचं स्मरण केलं, वाल्मिक ऋषीचं त्या ठिकाणी स्मरण केलं आणि शत्रुघ्नाला पाचारलं. शत्रुघ्ना चुलते म्हणजे काका या रणांगणामध्ये अशा प्रकारचं त्या ठिकाणी कुश शत्रुघ्नाला बोलू लागला. अरे कैकईच्या लघु बाळा प्रताप दावणी आगळा संतोष विले अग्रजादी आणि दळा आता मजशी कुशळ युद्ध करे. आणि लगेच आपल्या चुलत्याला त्या ठिकाणी युद्धाची ललकारी दिली महाराज या कुशानं. अरे कैकईच्या लघु बाळा, अरे कैकई मातेच्या लहान बाळा, चांगला प्रताप दाखविला म्हणले तू. सगळ्यांना आपल्या भावाला त्या ठिकाणी आनंद दिला. संतोष विले अग्रजा आणि दळा, सगळ्या सैन्याला आनंद दिला ना. परंतु आता माझ्यासोबत मात्र युद्ध कर अशा प्रकारची ललकारी या कुशानं शत्रुघ्नाला दिलेली आहे. बांधोनी माझा सहोदर तुझ झाला जयत बडिवार तुमचा पूर्वापार विचार तुम्ही नाही ऐकिला. माझा जो बंधू आहे लहू त्याला त्या ठिकाणी तुम्ही बांधलं. बांधलं म्हणजे काय मोठा बडीवार झाला नाही. बडीवार म्हणजे मोठेपणा, काय लय मोठेपणा केला नाही तुम्ही. तुमचा तुम्ही विचारच केला नाही म्हणले. आता खरी तुमची मजा येणार आहे अशा प्रकारचा कुश त्या शत्रुघ्नाला बोलू लागला. श्रीराम कारणे झाले ती योगी श्रीरामा लागी झाले ती वितरागी आता आले ती युद्धा लागी हे अपूर्व वाटते. आणि बघा हा कुश त्या शत्रुघ्नाला बोलू लागला. अरे श्रीरामा कारणे झाले ती योगी, अरे तुम्ही प्रभू रामचंद्रासाठी योगी झाले, वितरागी झाले, पण तुमच्यावर ही युद्ध करण्याची वेळ आली हे मला नवलाच वाटायले. अरे रे 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 रे, तुमच्यावर ही युद्धाची वेळ आलीच कशी, स्वतः तुम्हाला युद्धाला यावं लागलं अशा प्रकारचा कुश त्या शत्रुघ्नाला बोलू लागला. तुम्ही करावे अनुष्ठान तुम्ही करावे तपसाधन आता धरून अंगवना युद्ध दारुण करू आले ते. आणि तुम्ही अनुष्ठान करावं, तुम्ही तप साधना करावी, पण तुमच्यावर काय वेळ आली, तुम्हाला युद्ध दारुण या ठिकाणी लहान मुलासोबत करावं लागायले अशा प्रकारचा कुश ते आपल्या चुलत्याला म्हणजे शत्रुघ्नाला बोलू. सोडून राज्य भोग तुम्ही नंदी ग्रामी साधिला योग मस्तकी जटा धरुणी ऋषी मार्ग आश्रयोनी होते ती. आणि तुम्ही प्रभुराम ग्रायासाठी सगळं राज्यभोग सोडला, नंदीग्रामाच्या ठिकाणी जाऊन योग साधना केली, मस्तकावर जटा वाढवल्या, ऋषी मार्ग त्या ठिकाणी धारण केला, असं आम्ही सगळं तुमच्याविषयी ऐकलेलं आहे असा तो कुश त्या भरताला आणि शत्रुघ्नाला बोलू लागला. आता संग्रामाच्या चावडा युद्ध करू आले ती पुढा श्रीराम कटकी दुकाळ गाढा महावीरांचा पडिला हो. आणि आता हे तुम्हाला सगळंच्या सगळं सोडून या संग्रामाच्या ठिकाणी या रणांगणावर युद्ध करायला पुढे यावं लागलं. अरे प्रभुराम रायाच्या सैन्यामध्ये दुष्काळ पडला की काय, महावीर आता तिथं कोणी राहिलं नाही, स्वतः तुम्हाला या ठिकाणी शस्त्र घेऊन यावं लागतंय पुढं अशा प्रकारचा कुश
त्या भरत आणि शत्रुघ्नाला बोलू लागला. कोण न दिशे वीर झुंजार तुम्ही नावांगी नावानी गे परमशूर म्हणून धाडी श्रीरामचंद्र युद्धा कारणे तुम्हा ते. अरे या प्रभू रामरायाच्या सैन्यामध्ये कोणी झुंजारवीर राहिला नाही का? कोणताच धनुर्धारी वीर नाही. तुम्हाला स्वतःच्या भावाला या रणांगणावर युद्धासाठी पाठवण्याची वेळ त्या श्रीरामचंद्रावर आली. अशा प्रकारचा कुश या लहू आणि आपल्या शत्रुघ्नाने भरताला बोलू लागला. जानकीचा ज्येष्ठ कुमार शत्रुघ्नाशी होणी समोर काय बोलत असे उत्तर सावधान अवधारा. जानकीचा म्हणजे सीतामातेचा ज्येष्ठ कुमार असणारा कुश आपल्या चुलत्याला शत्रुघ्नाला त्या ठिकाणी समोरासमोर होऊन बोलू लागला. काय बोलू लागला म्हणले ऐका. उणे आले तुझ्या नामाशी तुआ संग्राम केला कोणाशी आता साहे माझ्या बाणाशी म्हणून शराशी सोडिले. अरे म्हणले उणे आले तुझ्या नामाशी. अरे तुझं नाव आलं म्हणले कमीपणा आला. कारण तो युद्ध कोणासोबत केलं? एका लहान बालकासोबत, माझ्या बंधू सोबत केलं. पण आता खरं युद्ध या ठिकाणी होणार आहे. खरंच जर तू वीर योद्धा असेल तर माझ्या बाणाला सांभाळून दाखव. अशा प्रकारचं त्या ठिकाणी युद्धाला शत्रुघ्नाला बोलवलं आणि या कुशानं आपले धनुष्यबाण सोडायला सुरुवात केली. जानकी कुमरे बीजाक्षरे जपुने सोडिले तोरे सर्व सैन्य नारायण अवतरे दश दिशा भरे चतुर्भुज. लगेच म्हणले या कुशानं काय केलं? नारायणास्त्र सोडलं महाराज. बीजाक्षर त्या ठिकाणी जपलं आपल्या बाणावर आणि लवकरात लवकर तो बाण सोडला. सर्व सैन्यामध्ये नारायण अवतरले. सर्व दाही दिशानं सगळे चतुर्भुज नारायण दिसू लागले. नारायण धरित्री पाताळी नारायण आकाशी अंतराळी नारायण नभो मंडळी कुळाचळी नारायण. बघा धरित्रीवर, पाताळावर, स्वर्गात या ठिकाणी जिथं जिथं जे ज्या ठिकाणी दृष्टी दिसू लागलं त्या त्या ठिकाणी नारायण दिसू लागला. आकाशामध्ये, अंतराळामध्ये, नभोमंडळामध्ये, कुळाचळामध्ये नारायण नारायण हे नारायणास्त्र कुशानं सोडलेलं आहे. सैन्य अवघे नारायणे व्यापिले देखुनी शत्रुघ्ने गजबजोणी म्हणे संग्राम करू विसरला. सर्व आपलं जे अवघ सैन्य सर्व नारायणाने व्यापून टाकलं महाराज. त्या शत्रुघ्नानं सगळीकडे त्या ठिकाणी नारायण 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 दिसू लागला. गजबजून गेला आणि संग्राम करू विसरला महाराज. युद्ध करावं का काय हा विसरून गेला. अशी अवस्था त्या शत्रुघ्नाची या कुशाने केली. जैसा एखादा प्राणी स्वप्नी तस्कर देखे नयनी जागृत जव होय उठोणी तव घरभरी तस्कर देखिजे. जसा एखादा माणूस म्हणले स्वप्नात त्यानं चोर पाहिला आणि उठल्यानंतर सगळेच घरात चोरच्या चोरच दिसू लागले. अशी अवस्था या शत्रुघ्नाची झाली. अरे काय सगळीकडे जिकडं पाहावं तिकडं नारायण नारायण. अशा प्रकारची जे जे दिगचे भूत ते ते माने जे भगवंत अशा प्रकारचं जे जे दृष्टीस पडू लागलं ते सर्व नारायण दिसू लागलं. असा नारायण अस्त्राचा प्रभाव या कुशाच्या शत्रुघ्नानं पाहिला. ऐसे झाले शत्रुघ्ना नारायण रूप देखुनी मना विस्मयो झाला अंतकरणा संग्राम करू विसरला. आजची म्हणले शत्रुघ्नाची अवस्था झाली. नारायण रूप स्वतःच्या मनाला वाटू लागलं. सगळीकडे नारायण दिसू लागला. अंतकरणामध्ये विस्मय नवल वाटू लागलं आणि आता हा युद्ध करावं का हे विसरून गेलेला आहे. सवेची कुशे परम सत्वर बाणी विंधोनी पाडिला कैकई कुमर चरणी धरोणी बांधिला वीर थरा रथातळी उतरविला. लगेच म्हणले त्या कुशानं काय केलं? लगेच म्हणले बाणानं या शत्रुघ्नावर बाण सोडले. बाण सोडल्यानंतर त्या शत्रुघ्न त्या ठिकाणी मूर्छित पडला. लगेच त्या ठिकाणी पाय धरले आणि पाय धरून आपल्या रथावर त्या ठिकाणी रथावरून खाली त्यानं उतरवला. रथ मोडीला चपेट घाते लहुआ सोडून घेतला तेथे सवेची पाचारिले भरताते तुम्ही यावे संग्रामा. एकाच रट्यात त्या ठिकाणी ज्या रथावर म्हणले या लहूला बांधलं होतं हा रथ म्हणले मोडून टाकला. लहूची सोडवणूक केली. लहूला तिथून मोकळं केलं आणि लगेच भारताला म्हणले महाराज
मोठे चुलते शत्रुघ्नाला तर या ठिकाणी घायाळ केलं, परंतु भरताला काका तुम्ही पण या, कारण एका योद्धेनं माझं पोट भरत नाही, दोघंही या, अशा प्रकारचं भरताला सुद्धा त्या कुशानं बोलवलं. कुश म्हणे भरताते तुम्ही पादुका पूजावे घराते, आतवा परवारे नंदीग्रामे अनुष्ठान लागी जावे. आणि कुश भरताला सांगू लागला, म्हणले महाराज तुम्ही काय करा, पादुका पूजा म्हणले घरामध्ये, किंवा म्हणले त्या नंदीग्रामामध्ये जा, तिथं जाऊन अनुष्ठान करा. हे तुमच्या बसची बात नाही, इथं तुमचं युद्ध काही चालत नाही. अशा प्रकारचं हिनवण्याची भाषा हा कुश भरता समोर करू लागला. नाही कोणी भरते तेच क्षणी क्रोधे प्रांजळीला सैन्य वन्ही जैसा वन्ही, म्हणे बाळका संग्राम गणी माझा शरस आहे रे. असं जेव्हा ते कुश भरताला बोलल्यानंतर भरताला सुद्धा थोडस झणझणी झाली महाराज. भरत सुद्धा म्हणू लागला, अरे जसा म्हणले रागानं या ठिकाणी राग जसा असतो, या रागामध्ये त्या बाळकाला म्हणजे या कुशाला बोलू लागला, अरे तू लहान मुलगा आहे, तुला युद्धाची एवढी माहिती नाही. खरंच म्हणले तुझ्यावर जर माझे बाण सोडले तर तुला सहन होणार नाही. खरंच आता मी तुझ्यावर बाण सोडणार आहे, खरंच सहन करून दाखव किंवा सांभाळून दाखव, असा भरत त्या ठिकाणी कुशाला बोलू लागला. तरी बाळका कार माथेचा वाळला नाही जार, आताच आहे माझा शरण नाही तरी ऋषीस शरण जावे. अरे तू लहान बाळक आहे म्हणले, तुझं या ठिकाणी अजून काय म्हणतात ते ओठ सुद्धा सुकली नाही म्हणले, तू नेमका पिताच आहे किंवा छोटाच मुलगा आहे, अशा प्रकारचा आहे तू. आता तुला खरंच माझे जे बाण आहे ते म्हणले सहन होतील का रे, माझे बाणाचा तू सांभाळ करशील का रे, अशा प्रकारचं त्या ठिकाणी भरत त्या बालकाला म्हणजे या कुशाला बोलू लागला. मग टाकीला काळ दंड एकची बाण परी झाले उदंड, रावणारी कुमार साधक वितंड वरच्यावरी तोडिले. हुआ जे विरे कुशे घातले शराचे फाशे, रामानुज कासा विषे संग्राम करू विसरला. आता मात्र एकटा कुश नाही तर कुशाला सोबती लहू सुद्धा झालेला आहे. दोघांनी त्या ठिकाणी म्हणले शरांचे फाशे, या बाणावर बाण बाणावर बाण अशा प्रकारचे बाण सोडले. रामानुज म्हणजे रामाचे जे अनुज असणारे छोटे बंधू भरत, हे सुद्धा त्या ठिकाणी कासावीस झाले, युद्ध करण्याचे विसरून गेले. भरत भुलला रणी मागे पुढे पाठीराखा न दिशे कोणी, तवा चित्ते कुशे बांधोणी रथातळी पडिला. भरत भुलून गेला महाराज त्या रणांगणावर, माग पुढं पाठीराखा कोणी काही दिसत नाही. तेवढ्याच अवकाशामध्ये या कुशानं काय केलं, भरताला पाठी मागून गेला आणि बांधून टाकलं, आपल्या रथाजवळ आणलेला आहे. दोघे बांधोनी आरणी परतला निजाश्रमाला गोणी, भरत शत्रुघ्न एकत्र दोन्ही ऐशे आणले ऋषी आश्रमा. लगेच त्या ठिकाणी म्हणले त्या भरताला बांधलं, शत्रुघ्नाला बांधलं, दोघांनाही रथावर बांधलं आणि आपल्या निज आश्रम असणारा ज्या ठिकाणी सीतामाता होत्या, वाल्मिक ऋषी होते, ज्या ठिकाणी ते त्या आश्रमामध्ये राहत होते, अशा आश्रमाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणले तो घोडा बांधलेला आहे, अशा घोड्याजवळ त्या आश्रमाजवळ भरत आणि शत्रुघ्नाला दोघांना बांधलं आणि घेऊन आलेले. दोन्ही खर दुषणारीचे अनुज मातेची तत्ते करुणी पैंज, दोघे संतोष रामात्मज आश्रमा उजू पयाले. बांधोणी खर दूषणारीचे अनुज, या खर दूषणाला ज्यांनी मारलं अशा प्रकारचा जो राम आहे, त्या रामाचे अनुज म्हणजे रामाचे जे दोन बंधू आहे भरत आणि शत्रुघ्न, या दोघांनाही त्या ठिकाणी बांधून आणलेलं आहे. आपल्या मातेला जी वचन दिलं, मातेसोबत जी पैज केली की मी सर्वांना थोर मोठ्यांना बांधून आणेन, अशा प्रकारची सत्य पैज केली. दोघांनाही त्या ठिकाणी आनंद झाला. अशा प्रकारची कथा गावा काका सांगतात. भरत शत्रुघ्न एके रथी बांधिले जाण, सीते नेत्रोन देखोन ऋषी प्रती बोलले. भरत आणि शत्रुघ्न दोघांना एका रथावर बांधलेले. रथ तो या आश्रमाकडे येत आहे. सीतामातेनं लांबून पाहिला. लांबून पाहिल्यानंतर सीतामाता आपल्या त्या वाल्मिक ऋषीला काय बोलू लागले ऐका.
धरणीच्या म्हण्या हो ऋषी दोघे नानावे माझ्या दृष्टीशी मज देखोनी लाजे प्राणे प्राणाशी त्याग करतील निश्चय. आणि या धरणी ज्या म्हणजे सीता मातेनं सांगितलं वाल्मिक ऋषीला व ऋषीवर्य मुनिवर्य म्हणले हे दोघ जण जे आहेत ना म्हणले बांधून आणलेत लव आणि कुशानं. तर हे दोघं जे आहेत भरत आणि शत्रुघ्न म्हणले माझ्या नजरेसमोर पडू देऊ नका, कारण त्यांनी जर मला पाहिलं तर त्यांना लाज वाटेल आणि लाज वाटून म्हणले स्वतःचा ते प्राण त्याग करतील, म्हणून त्यांना माझ्या माघारीच म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आणू नका, सीतामाता वाल्मिक ऋषीला बोलू लागले. मग ऋषीने शिष्य खुनविले कर्दळी वनाशी पाठविले जेथे आशे अश्व बांधले तेथे दोघे राखावे. मग तेव्हा मात्र सीतामातेचं बोलणं या ऋषीवर्यानं ऐकलं. वाल्मिक ऋषीनं आपल्या शिष्याला कुश आणि लहूला सांगितलं, खुनवलं महाराज. म्हणले इकडं आणू नका, त्यांना म्हणले ज्या ठिकाणी आपला तो अश्व बांधलेला आहे त्या ठिकाणी म्हणजे कर्दळी वनासाठी त्या ठिकाणी पाठवा, तिथंच दोघांना राखा, म्हणले तिथंच दोघांना बांधा. अशा प्रकारचा आदेश आपल्या शिष्याला वाल्मिक ऋषीनं दिला. जानकी कुमार विजयी रणी दोघे आले गुरुदर्शनी साष्टांगे नमस्कार करुणी मुनी मग मातेशी वंदिले. बघा हे जानकी कुमार असणारे सीतामातेचे दोन मुलं जे आहेत हे विजयी झालेले. भरत आणि शत्रुघ्नाला बांधलं, दोघांनाही बांधून रथावर बांधून आणलं. दोघेही आपल्या गुरुच्या दर्शनासाठी झाले. गुरुचं दर्शन घेतलं, आपल्या आईला त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार केला. अशा प्रकारची कथा गावा काका सांगतात. मातेने करुणी लिंबलोन धन धान्य ओवाळून दोघार दय्या लिंगुन समाधान पावली. बघा आपल्या आईनं सीता मातेनं लिंब लोन केलं, त्यांची दृष्ट काढली, धन धान्य ओवाळून त्यांच्या अंगावरून टाकलं. दोघांनाही त्या ठिकाणी आपल्या हृदयाशी आलिंगन दिलं आणि समाधान सीतामाता पावली. पुढील कथा तीरसाळ श्रवण करिता मुखे येते त्या मांजरीला. पुढील कथा तीरसाळ श्रवण करिता मुखा येतशे लाळ मनाची जिव्हा करी तळमळ युद्ध तुंबळ करू इच्छे. बघा गावबा काका सांगतात पुढील कथा अति रसाळ, अतिशय रसाळ अशा प्रकारची गोड कथा आहे. श्रवण करताना सुद्धा आपल्या मुखामध्ये लाळ यावी अशा प्रकारची ही गोड कथा. एखादा पक्वान्न पाहिल्यानंतर जीभ कशी लाळ जिभीला येते किंवा खाऊ वाटतो तो पक्वान्न, अशा प्रकारची कथा ही ऐकायची आहे किंवा ही ऐकण्यासाठी जीभ लाळ सोडते किंवा जिभीला त्या ठिकाणी ती कथा कधी आपल्याला मुखामध्ये आपल्या येईल अशा प्रकारची अवस्था त्या श्रोत्यांची होईल. मनाची जीवा करी तळमळ, या मनाची जी जीभ आहे ही सुद्धा तळमळ करायली की कधी हे युद्ध बघू किंवा कधी पुढची कथा ऐकू. अशा प्रकारची सुंदर कथा गावबा काका सांगतात. पुढे पित्या पुत्रा होईल रण असंभव्याती दारुण तेथे श्रोते होती तेथे श्रोते हो व्हावे सावधान रामायणाती गोड. गावबा काका सांगतात, ग्रंथकर्ते सांगतात रामायण अतिशय गोड आहे, कारण रामकथा जी अतिशय गोड आहे. आणि अशी जी गोड कथा अवीट असणार जे रामायण, या रामायणामध्ये आता पुढे काय होईल म्हणले पिता पुत्र्यामध्ये होईल रण. हे जे कुश आणि लव आहेत हे प्रभू रामरायाची मुलं आहेत आणि त्यांच्यामध्ये आणि त्यांचे जे पिता असणारे ब्रह्मांड नायक असणारे प्रभू रामचंद्र आहेत त्यांच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रकारचं रण होईल, युद्ध होईल, असंभाव्यता अति दारुण. म्हणून म्हणले सगळ्या श्रोत्यांनी सावधान व्हा, ग्रंथकर्ते सांगतात. वाल्मिकाची वागरत्ने ती प्राप्त केली जनार्दने एका जनार्दनाचे तहाणे संताचे पोषणे म्हणून. बघा ग्रंथकर्ते सांगतात वाल्मिकाची वाग्रत्ने, वाल्मिकानं लिहिलेलं जे रामायण आहे
ती आपल्या या जनार्दनानं म्हणले प्राप्त केलेली आहे. एका या जनार्दनाचं तान असणार मी गावबा, आणि या संताचं पोषण म्हणून या ठिकाणी कथा तुमच्या सर्व श्रोत्यांना सांगू इच्छितो. सांगतो ही सगळी जनार्दनानं माझ्याकडून करून घेतली. अशा प्रकारचे गावबा काका परिहार देताना या ग्रंथाची, या अध्यायाचा समाप्तीचा शेवट करतात. तोच तिसरी भावार्थ रामायणे उत्तरकांडे काकार टिकाया भरत शत्रुघ्न बंधन नाम सप्तशती अध्याय गोडहा. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय. श्री गणेशाय नमः. तप प्रसंगी अनुसंधान आशे निरूपण भरत शत्रुघ्नाशी बांधून कुशे जाना युद्ध केले. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. अशा प्रकारची सुंदर अशा प्रकारची रामकथा मागच्या अध्यायामध्ये या ठिकाणी कुश गेला, आपल्या बंधूची लहूची सोडवून केली. भरत आणि शत्रुघ्नाला त्या ठिकाणी आपल्या रथावर बांधून आपल्या आश्रमामध्ये आणला. अशा प्रकारचं कथेचं अनुसंधान आहे. तर भरत आणि शत्रुघ्नाला बांधून आणल्यानंतर या कुशानं मोठं युद्ध त्यांच्या सोबत केलं. आणि आता पुढे काय काय कथा होती आपण ऐकूया. उरल्या सैन्य करुणी मार विजयी दोघे राजकुमार भरत शत्रुघ्न बांधोनी वीर श्वापाशी राखिले. भरत आणि शत्रुघ्नाला बांधून टाकलं. बांधून आपल्या ज्या ठिकाणी घोडा बांधलेला आहे त्या ठिकाणी त्या दोघांना बांधलेलं आहे. उरलेलं जे सैन्य ते सैन्यांना सर्व त्या ठिकाणी हरवलं. सैन्यावर विजय मिळवला. अशा प्रकारची दोन राजकुमारांची कथा या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात. एकीकडे रणी पडिले ते सावध होणी बैसले मागे पुढे पाहता ठेले तव कोणी नाही युद्ध करीत. आता मात्र जे या रणांगणावर इतर प्रकारचं जे सैन्य होतं ते सैन्य मूर्छित पडलेलं होतं. ते सैन्य आता सावध होऊन बसलं. सावध झाल्यानंतर त्यानं पाहिलं, अरे या ठिकाणी तर युद्ध बी सुरू नाही, भरतही नाही, शत्रुघ्नही नाही, कोणीच नाही. अशा प्रकारची अवस्था त्या रणांगणावर पाहिल्यानंतर त्यांची अवस्था काय झाली ऐका. ऐसे देखून गायाळ विरी कनत कुथत साकेत पुरी प्रवेशता मार्गी एके पुरी करीती गजरी महाशब्द. पहा, असे सगळे घायाळ झालेले वीर कनत कुथत साकेतपुरी म्हणजे अयोध्येकडे चाललेत. मला आता म्हणले आपले इथं राजे दिसनत आणि आपल्या सोबतचे भरत शत्रुघ्न दिसनत, कोणीच दिसनत. आता म्हणले का आपण तर मारानं घायाळ झालो, चालत चालत म्हणले आपली अयोध्या जवळ करू. अशा प्रकारची एक 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 सगळेजण त्या ठिकाणी अयोध्येकडे निघाले. एकाचे फुटले शिर एकाचे उखळले कर एका सर्वांगे जर्जर एक शुद्धे डवरिले. पहा, त्या वीरांची अवस्था झाली. म्हणले काहींचे म्हणले डोके फुटले, काहींचे म्हणले हात उखळले, काही सर्वांगानं जर्जर झाले, काहीच्या सर्व अंगावर त्या ठिकाणी रक्त वाहिलेलं दिसते. अशा प्रकारची त्या वीरांची अवस्था झाली. अजून काय काय अवस्था झाली ऐका. एक रडत पडत एक काठी भंगे येती लोळत एकाची लोंबती आरे घाई शस्त्र अडकले. काही म्हणले रडायलेत, पडायलेत, काही जणांचे त्या ठिकाणी कंबरा मोडल्या, लोळत यालेत, मग चालता येत नाही म्हणून. काहीच त्या ठिकाणी जे शस्त्र आणलेली त्या कुशानं आणि लहून ती शस्त्रच अंगात अडकलेली, तसंच शस्त्रासहितच चाललेले. अशा प्रकारची अवस्था त्या योद्ध्यांची झाली. एकाचे धाके फुटले पोट एकाचे घर आवाजे कंठ एकाचे कान नाक सपाट एक चटपटे दुःख करीते. एकाच म्हणले धाकानं पोट फुगलेलं, एकाचा म्हणले घरघरा कंठ वाजला, एकाच कान आणि नाक सपाट झाले, दोन्ही कापून टाकले. आणि अशा प्रकारचे दुःखानं वेढले ते वीर हे अयोध्येकडे यायले. एक हृदयी भेदले एकाचे कंठ भंगले एक भय ओसनले म्हणती मारू नको कुशवीरा. काही जण त्या ठिकाणी हृदय भेदलेले, हृदयाला त्या ठिकाणी जखम झालेली, काहीचे कंठ भंगलेले, काही जण तर त्या ठिकाणी उष्णायले चालता चालता, अरे बाबा कुशवीरा मारू नको रे बाबा,
अशा प्रकारची त्यांची अवस्था ते अयोध्येकडे येत असताना परी घायाळ विरी प्रवेशिजे जी अवेध्यपुरी तव भद्रासनी दुषणारी तया समोर पयाले. आणि अशा प्रकारे म्हणले ते घायाळ झालेले सगळे वीर अयोध्येमध्ये त्यांनी प्रवेश केला. भद्रासनावर म्हणजे राजसिंहासनावर बसलेला रामरायाच्या समोर ते सगळे घायाळ सैनिक आले. सिंहासनी जनक जामात बैसला जैसा काय अभिसुत सभवते तारांगणे तैसे प्रधान समस्त अनुज सौमित्र बैसला. आणि बघा या ठिकाणी म्हणले त्या सिंहासनावर जनकाचा जावई असणारा ब्रह्मांड नायक प्रभू रामराया बसलेला आहे. जसं की म्हणले चंद्र असावा सभोवताल सगळे तारांगण असावे अशा प्रकारचे सर्व प्रधान आणि अशा पद्धतीनं तो प्रभू रामराया बसलेला आहे. त्यांच्याच सोबत त्या ठिकाणी जवळच असलेला सौमित्र म्हणजे लक्ष्मण सुद्धा उभा आहे. अशा प्रकारची अवस्था त्या राजसभेत राजवर्ग सभानायक भवती राजे मांडलिक वशिष्ठ विश्वामित्रादि ऋषी सम्यक सेना सैनिक शोभत. बघा त्या राजसभेमध्ये सगळे राजवर्ग सभानायक सगळे बसलेले आहेत. भोवतालून म्हणले मांडलिक राज्य आहेत. तिथं त्या ठिकाणी असणारे वशिष्ठ गुरु आहेत, विश्वामित्र ऋषी आहेत. सगळेच्या सगळे सैनिक अशी शोभून तो राजभवन या ठिकाणी दिसू लागलेला आहे. घायाळ पुढे देखिले तयाशी लक्ष्मणे पुसू आदरिले कोण कोठे युद्ध झाले कोण गांजिले तुम्हाशे. एवढ्यात म्हणले घायाळ झालेले वीर त्या राजसभेमध्ये आले. ते आल्यानंतर लक्ष्मणानं विचारलं, अहो तुम्ही घायाळ कसे झाले, कोणासोबत युद्ध झालं, कुठं युद्ध झालं, तुम्हाला कोण हा त्रास दिला, अशा प्रकारची माहिती त्या वीरांना लक्ष्मणराया विचारलं. घायाळ म्हणती शुक्रारी आरी दोघे कुमार वनांतरी 12 वर्षीचे विरी सेना सैनिक मारिले. एवढ्यात त्या घायाळ झालेल्या वीरांनी सांगितलं, हे इंद्रजिताला मारणाऱ्या लक्ष्मणा, 2 म्हणले त्या वनामध्ये लहान लहान 12 वर्षाचे मुलं आहेत म्हणले. त्या 2 मुलांनी सर्वच्या सर्व सैन्य घायाळ केलं अशा प्रकारची माहिती सांगू लागले. ही दोघी पराक्रम करुणी साधिला संग्राम तयामधील कनिष्ठ परम तेने युद्ध पूर्वी केले. आणि त्या दोघांनी म्हणले खूप मोठ्या प्रकारचं युद्ध केलं, आमची अशी अवस्था केली. त्याच्यातला तो लहाना तर जरा जास्तच युद्ध करू लागला. अशा प्रकारची माहिती लक्ष्मणाला ते घायाळ झालेले वीर देऊ लागले. शत्रुघ्ने तयाशी जितिले धरो निरथी बांधिले तयाचे सोडवणे ज्येष्ठ पुत्र केले तय राजेंद्र भिन्न. त्या छोट्या सोबत म्हणले शत्रुघ्नानं युद्ध केलं. शत्रुघ्नानं त्याला धरलं, बांधून रथावर आणलं आणि त्याला सोडवण्यासाठी जो मोठा मुलगा आला त्याचं जे युद्ध होतं म्हणले ते तर अभिनव प्रकारचं होतं. त्या युद्धाची तुलना करू शकत नाही, ते युद्धाचं वर्णनही करू शकत नाही. अशा प्रकारचं घनघोर युद्ध त्या मुलानं केलं. सगळे घायाळ झालेले वीर लक्ष्मणाला सांगू लागले. वाल्मिकाची आश्रमी दोघे कुमार पराक्रमी गौरश्याम एका सादृश्य श्रीरामी जानकी सारिका एक असे. या वनामध्ये म्हणले वाल्मिक ऋषीच्या आश्रमामध्ये 2 पराक्रमी 2 कुमार राहतात, 2 हे मुलं राहतात. एक म्हणले गोर वर्ण गोरा आहे आणि एक म्हणले सादृश्य श्रीरामासारखा एक आणि सीतेसारखा अशा प्रकारचे एक सावळा आणि एक गोरा अशा प्रकारचे 2 कुमार 12-12 वर्षाचे आहेत. असं ते घायाळ झालेले वीर लक्ष्मणाला सांगू लागले. दोघा सारिखे करी शराणी चाप काखे धनुर्विद्येचे हाती नेटके युद्ध न ठाके तयाशी. दोघही दोघासारखे म्हणले एकमेकासारखेच दोघं होते. दोघांच्याही हातामध्ये शर म्हणजे बाण, काखेत म्हणले चाप धनुष्य आणि धनुर्विद्येनं अतिशय नेटके म्हणजे अतिशय पारंगत अशा प्रकारचे युद्धासाठी उभे राहिलेले असे 2 लहान वीर आहेत. असे ते घायाळ झालेले वीर
लक्ष्मणाला राजसभेमध्ये सांगू लागले. एक तुमचा वारू धरिला सैन्य शत्रुघ्नेशी झगटला, पराक्रम थोर केला तो धरून आणिला भरतानुजे. एकानं म्हणले तुमचा तो घोडा आहे आपला हा अश्वमेध तो धरलेला आहे. एकानं म्हणले त्या ठिकाणी त्या शत्रुघ्नाशी झगटला, शत्रुघ्नाशी युद्ध केला, पराक्रम खूप मोठा केला. अशा प्रकारचे ते सगळी माहिती ते घायाळ झालेले वीर लक्ष्मणरायाला सांगू लागले. याचे सोडविण्या कारणे ज्येष्ठ झाले युद्धा येणे, युधिवीर केले ठेंगणे आकाशवाणी व्यापिले. आणि त्या धरून आणलेल्याला म्हणले त्या लहूला सोडवण्यासाठी जो कुश आला त्याच्यात म्हणले मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये आपले मोठमोठे वीर म्हणले घायाळ झाले, सगळं आकाश बाणाने व्यापून टाकलं अशी ख्याती त्यांनी केली असं सांगू लागले. येणे घालून मोहनास्त्र धरून नेले दोघे राजकुमार, आम्हा वाटते ते वीर अयोध्येचे राज्य घेतील. आणि त्यांनी म्हणले मोहनास्त्र टाकलं, भरत आणि शत्रुघ्नाला धरून नेलं. आम्हाला तर आता अशी भीती वाटायली की काही दिवसानंतर किंवा थोड्या दिवसात हे सगळं अयोध्येचं राज्य ते दोन लहान मुलं घेतात की काय, अशी भीती त्या ठिकाणी घाबरून ते वीर लक्ष्मणाला सांगू लागले. भरत शत्रुघ्न पडऊ झाले दोघे रथाशी बांधिले, आम्हाशी मारून निघाले वाल्मिकाच्या आश्रमा. भरत आणि शत्रुघ्नाला म्हणले दोघांनाही धरलं, दोघांनाही रथाला बांधलं, दोघ जण त्या आश्रमाला घेऊन गेले. आम्हाला घायाळ केलं, आम्हाला मारलं आणि आम्ही आता कसे तरी कणत कुतत या आपल्या अयोध्येपर्यंत आलो. ते घायाळ झालेले वीर लक्ष्मणाजवळ आपला घडलेला वृत्तांत सांगतात. करोनिया श्रीराम स्मरण तेने आमुचे वाचले प्राण, सांगता लज्जा दारुण वाट तसे हो राजेंद्रा. करून या श्रीराम स्मरण, अहो आम्ही तुमचं स्मरण केलं म्हणून आमचे प्राण वाचले. आम्हाला काय सांगा, आम्हाला लाज वाटायली लाज, कारण लहान मुलांना आम्हाला हरवलं हो, आम्हाला मारलं, एवढं घायाळ केलं असं त्या ठिकाणी सैनिक सर्व वृत्तांत लक्ष्मणाला राजसभेमध्ये सांगितलं. सैनिकाचे कोणी वचन हसोनी बोले रघुनंदन, आश्चर्य करी उर्मिला रमन म्हणती नवल वर्तले. सैनिकाचं ते बोलणं ऐकलं, प्रभू रामचंद्राला हसू आलं. महाराज आश्चर्य करू लागले. लक्ष्मण राया सुद्धा म्हणले काय नवल सांगायले बाबा, दोन लहान लहान मुलं, त्या मुलांनी तुम्हाला घायाळ केलं, शत्रुघ्नाला बांधून नेलं, भरताला बांधून नेलं, काय नवलाची गोष्ट आहे असं म्हणून त्या ठिकाणी विनोद निर्माण झाला. विनोदे बोले रघुनंदने ते धाकुटे वय सामान्य, तीही कैसे मारिले सैन्य मुख्य नायक धरिले कैसे. आणि विनोदानं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलू लागले, अरे ते धाकुटे म्हणजे 12-12 वर्षाचे लहान लहान मुलं, त्यानं तुम्हाला मारलंच कसं? त्यानं आपले जे मुख्य नायक आहेत भरत आणि शत्रुघ्न यांना धरूनच नेलं कसं? अशा प्रकारचं विनोदानं प्रभू रामचंद्र त्या सैनिकाला विचारू लागले. श्री गुरु म्हणे रावणारी युधी सामान्य न म्हणावे हारी, त्यांचा पुरुषार्थ नरपकेशरी आम्हा विंदित ते अपय आहे. आणि तेव्हा म्हणले ह्या प्रभू रामचंद्राला सांगू लागले, म्हणले ते सामान्य नव्हते बाबा, ते खूप धनुर्धारी होते. त्यांचा पुरुषार्थ कसा? नृप केशरी म्हणजे हे राजा, त्यांचा पुरुषार्थ आम्हाला आता सांगाच काय. म्हणतात ना, घरची वेडी म्हणजे बाजारची वेडी, घरची शहाणी. म्हणजे बाजारात काय झालंय ते काही सांगता येत नाही, घरचे घरूनच शहाणपणानं सांगतात. तसे राजा तुम्हाला काय सांगावं, आम्ही भोगून आलो, आमची काय अवस्था केली त्या लहान मुलांनी, ते काय साधे नाहीत असं वृत्तांत सैनिक सांगू लागले. कोणी एका क्षत्रियाचे कुमार विद्या शिकवी वाल्मिक ऋषीश्वर, ते महाबळ्याडे वीर अपूर्व काही न मानावे. तुम्ही म्हणले नवल काहीच मानू नका, ते खूप मोठ्या एका महान धनुर्धारी वीरांची ती चिरंजीव आहेत. त्यांना शिकवणारे सुद्धा वाल्मिक ऋषीश्वर आहेत म्हणले. सगळ्या क्षत्रियाचे कुमार नक्की आहेत म्हणले. ते काही साधे सुधे लहान बालक नाही, खूप मोठी विद्या त्यांनी वाल्मिक ऋषीकडून प्राप्त केलेली आहे. आणि याच्यात काही नवल मानू नका असं ते सैनिक प्रभू रामरायाला बोले उर्मिला रमण माझा आज्ञा दिजे कृपा करुणा,
गीत दोघे आणि न धरून निज बंधू सोडवून श्रीरामा. आता मात्र लक्ष्मणाला त्या ठिकाणी आवेश आला. प्रभू रामरायाला आज्ञा मागू लागले, रामा मला आज्ञा द्या, कारण आताच्या आता जातो, आपले जे दोन बंधू त्यांनी धरून नेले त्यांना सोडून आणतो, जिवंत त्या दोघांना धरून आणतो, अशा प्रकारची आज्ञा मला द्या. लक्ष्मण प्रभू रामचंद्राला बोलू लागले. रामाचे पैंजेचे देऊनी विडा, मग तो लक्ष्मण धनुर्वाडा, निज पुरुषार्थाचा पवाडा, अग्रजा समोर बोलत असे. प्रभू रामचंद्रानं त्या ठिकाणी लक्ष्मणानं प्रभू रामचंद्राला आज्ञा मागितली. पैजेचा विडा म्हणले धनुर्धारी हा लक्ष्मण जो आहे हा म्हणले त्या प्रभू रामचंद्रासमोर बोलू लागला. म्हणले दे रामा, मी गेल्यानंतर म्हणले हे कार्य करून येईल, अशा प्रकारचे त्या ठिकाणी बोलू लागले लक्ष्मणराय. दोघे बंधू सोडविन, ते दोघे बंधू जित धरिना, तरीच तुमचा सेवक जाण विजयी होईन तिही लोके. या दोन बंधूंना म्हणजे भरत आणि शत्रुघ्नांना सोडवून आणीन. दोघांना त्या दोन जे मुलं दिसतायत, दोन जे धनुर्धारी हे सैनिक सांगतायत, त्या दोघांना जिवंत धरून आणीन, तरच तुमचा सेवक आहे विजयी होऊनच वापस येईन. अशा प्रकारचा त्या ठिकाणी लक्ष्मण त्या प्रभू रामचंद्रासोबत त्या ठिकाणी बोलले. पाला रे पाला, सन्निध करा चतुरंग सेना, गाव घातला निशाणा, केली गर्जना महावीरे. आणि बघा अशा प्रकारचे या ठिकाणी लक्ष्मणानं सांगितलं. म्हणले रथ हाकला रे हाकला, निघा म्हणले सगळी चतुरंग सेना आपली या ठिकाणी सज्ज करा आणि लवकरात लवकर चला. लगेच त्या रथावर निशाण लावले, गर्जना केली महावीरांनी आणि वीर त्या ठिकाणी निघाले. वीर चढले अश्वावरी, एक बसले रथावरी, एक रुडले कुंजरी, एक पायी निघाले. लगेच म्हणले वीर काय त्या घोड्यावर चढले, काही रथावर चढले, काही लगेच त्या ठिकाणी पायी निघाले. अशा प्रकारचं सगळं सैन्य निघालेलं आहे. सवे जुत्पती निघाले, नळ निळजंबवंत पातले, गंधमादन अंगद आले, वायुसुत येता झाला. लगेच म्हणले सगळेच्या सगळे जुत्पती निघले महाराज. नळ नीळ जांबवंत आले, गंधमादन आगंद आले, वायुसूत म्हणजे हनुमंत सुद्धा त्या ठिकाणी सज्ज झाला. संवत्सर लक्षण रूपवर, पुराण संख्या पद्मे वानर, सप्त दशकावरी 2 कोटी वीर, गोळांगुळ चालिले. लगेच म्हणले त्या ठिकाणी 2 कोटी गोळांगुळ निघले. त्या ठिकाणी 18 पद्म वानर, सगळे म्हणले त्या ठिकाणी सगळे राजे महाराजे सगळेच्या सगळं सैन्य या लक्ष्मणासोबत निघालेलं आहे. साकेत पुरा बाहेरी निघाले, आपुलाले भारी, पल्लव छत्रे शृंगारी, मयूर पत्रे झळकते. साकेतपुरा बाहेरी म्हणजे अयोध्येच्या बाहेर निघाले. सगळ्यांनी आपापले त्या ठिकाणी रथ घोडे सगळे सज्ज केले. सगळे त्या ठिकाणी झेंडे सगळे रथ आपले शृंगार करून त्या ठिकाणी मोराची पंख सुद्धा झळकू लागले. अशा प्रकारचा लवाजमा निघालेला आहे. रामानुज वीरराव रिपुदळनी महाबाहो, कुटो पाहे ब्रह्मकटाहो, सेनानी अग्नीत चालिले. आणि बघा या प्रभू रामरायाचा बंधू जो आहे लक्ष्मण आहे, हा सगळ्या वीरांसोबत सगळा त्या असं जेवढंच म्हणजे असं अगणित असलेलं सैन्य लक्ष्मणासोबत निघालेलं आहे. लागली वाजंत्र्याची एक घाई, कानी पडले नायक वे काही, मुक्ता फळावर वा पाहे, टके पताका निळवर्ण. लगेच त्या ठिकाणी म्हणले वाजंत्र्याची घाई झाली. वाजंत्री वाद्य वाजू लागले. सगळे कानाला एकमेकांना काय बोलायले ते सुद्धा ऐकत नाही. सगळ्या मुक्तामाळा सगळ्या आपल्या त्या वारूच्या म्हणजे आपल्या घोड्यांच्या त्या गळामध्ये घातल्या. सगळ्या म्हणजे पताका निळवर्ण अशा प्रकारच्या पताका त्या रथावर लावल्या आणि ते रथ निघाले. निशाणावरी श्रीराम नाम, ढाल पताका नामांकित परम, देखता रिपुता पराक्रम, ठेंगना होय संग्रामी. लगेच म्हणले निशाण लावले. निशाणावर श्रीराम नामाच्या पताका, ढाला त्या नामांकित ढालावर सुद्धा त्या सगळ्या शस्त्रावर सुद्धा राम नामांकित त्या ठिकाणी ठसे मारलेले. सगळा म्हणले हा रिपूंचा म्हणजे हा सगळ्या आपल्या वैऱ्याचा पराक्रम
ठेंगणा दिसल अशा प्रकारचं सगळं रणसंग्रामाचं सैन्य लक्ष्मणासोबत निघालं. ऐशे मार्गी चालिले तवा अपशकुन झाले, काग पक्षी डावे चगले आपुलिये भारेशी. असं चालत असताना मात्र मार्गाने जात असताना अपशकून यायला सुरुवात झाली. कावळ्यांचा एक थवा आला डावीकडून, डावीकडे गेलेला आहे अशा प्रकारची ती अपशकून व्हायला सुरुवात झाली. तवेची पुढे निर्नाशिक केस सुटले उघडा मस्तक, समोर द्विज आला एकतेने वीर थरारिले. लगेच पुढे म्हणले निर्नाशिक म्हणजे नाक नसलेला, केस सुटलेले, उघडं डोकं अशा प्रकारचा एक ब्राह्मण समोर आला. सगळे वीर त्या ठिकाणी थबकले. म्हणले अर आपल्याला तर अपशकून यायला सुरुवात झाली. अशा प्रकारचे अपशकून त्या सैन्यासमोर येऊ लागले. म्हणती झाला अपशकुन मागे फिरता हस्ती जन, पुढे होता जीवदान नवरती निशेषे. आणि म्हणू लागले सगळे एकमेकांसोबत चर्चा करू लागले. अरे म्हणले हा अपशकून झाला, आता जर आपण मागे फिरलो तर सगळे लोक हसतील. म्हणले अरे निघाले पुन्हा वापस आले, आणि पुढे जावं तर म्हणले नक्की आपलं जीवदान जाण्याची शक्यता दिसायली. अशा प्रकारचे त्या ठिकाणी एकमेकात कुजबुज करू लागले. एक म्हणती सरा मागे, एक म्हणती रहा उगे, धैर्य धरुणी लक्ष्मण वेगे पुढा शेना चाली दवी. काही जण म्हणू लागले माग चरा, काही जण म्हणले नाही इथंच थांबा, जरशी उभे राहा, धीर धरा. लक्ष्मण म्हणला धीर धरा, पुढे चला म्हणले, काही भिवू नका. अशा प्रकारची लक्ष्मणाची आज्ञा सर्वच्या सर्व सैन्य निघाले. चालले महावीर मनी ढाक परम थोर, म्हणती काय करील श्री शंकर ते न चुके कल्पांते. असे महावीर चालले, मनात धाक पडला. म्हणले आता काय करील शंकर, देव जाणे. म्हणले आता आपल्याला जे होणार आहे ते काय कल्पना चुकणार नाही, जे होईल ते होईल. देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, आपण चाललो ना आता, जायचं म्हणजे जायचं असं लक्ष्मणानं सर्व सैन्यांना सांगितलं. ऐशे न मानिता चालिले ऋषी आश्रमाशी पातले, भरत रचोनी राहिले म्हणती कुमार पै दोघे. असं त्या ठिकाणी त्या ऋषीच्या आश्रमाकडे सगळेच्या सगळे आले. म्हणले हे लहान मुलं जे आहेत ना, लहान मुलं समजायचीच नाही. अशा प्रकारची ती दोन मुलांना आपल्याला युद्धच करायचे, या युद्धाच्या तयारीनं सर्वच्या सर्व आले. भयता वीरांच्या युद्धा करणे करणे, स्वर्गी देवा उत्साह म्हणे, पहा वया दाटली विमाने विभूत वरोणी पहाते. आता या उभयतांच्या म्हणजे या दोन वीरांचं म्हणजे एक तर ब्रह्मांड नायकाचा बंधू असणारा शेषावतार असणारा लक्ष्मण राया, सर्वच्या सर्व ज्युत्पती त्यांच्या सोबत, आणि यांचं आणि या प्रभुराम रायाची दोन मुलं आहेत, त्या दोन मुलांचं युद्ध पाहण्यासाठी सर्व देवदेवतांनी विमानाची दाटी आकाशामध्ये केली. नारद खांदी घेऊन विना पाहू आला युद्ध रचना, उल्हाशे करीत शे गर्जना श्रीराम नारायण म्हणोनी. लगेच म्हणले त्या ठिकाणी नारद कशाला माग राहतील, आपल्या खांद्यावर विना घेतला, नारायण 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 म्हणून आपली ही युद्धाची रचना पाहिली, उल्हासानं गर्जन करू लागला. आणि प्रभू रामरायाचं नामस्मरण नारायण नारायण म्हणून त्या ठिकाणी नारदाचं आगमन झालं. असे नाचे नारद पाहुनी सूर्यवंशीचे वीरांचे युद्ध, केंदी तडतडी राम गोविंद मुखे नाम उच्चारे. नारदानं सुद्धा त्या ठिकाणी हसू लागला, नाचू लागला. म्हणले पहा आज खरी म्हणले युद्ध पाहायची मजा आहे, कारण सूर्यवंशाचे वीर एकमेक साथ किंवा आपसापसात या ठिकाणी युद्ध करणारे. नारदाची शेंडी तडतड करू लागली, मुखानं त्या ठिकाणी राम गोविंद नारायण नारायण अशा प्रकारचं नामघोष नारद महाराज करू लागले. कडे लहू कुश वीरे सेना देखिली उल्हाशी थोरे, मनती कृपा केली शारंगधरे मातेशी आज्ञा पुसताते. इकडं मात्र आता लहू आणि कुश ही सगळी सेना पाहिली आणि यांना आनंद वाटला. म्हणे वा काय देवानं आमची कृपा केली आमच्यावर. लगेच आपल्या आईला सीता मातेला आज्ञा विचारू लागले, आई समोरून सैन्य आलं, आम्ही आता जावं का, अशा प्रकारची आज्ञा विचार. जोडून दोघे वीर उभे राहिले जानकी समोर, म्हणती माते आज्ञा सत्वर अनुग्रह करोनी पै द्यावे. लगेच ते दोन्ही वीर जे दोघ जण मुलं आहेत म्हणले कुश आणि लहू, लगेच त्या ठिकाणी उभे राहिले आपल्या आई समोर. आई माते आम्हाला लवकरात लवकर आज्ञा दे, आम्हाला अनुग्रह दे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी सीता मातेला लहू आणि कुश बोलू लागले. जनक जा पाहे दुरोन तव देखे सुमित्रा नंदन,
मने आले रावणारी सैन्य आता काय करू माये. आणि बघा अशा प्रकारचं त्या ठिकाणी सैन्य लक्ष्मणासोबत आलेलं आहे. सैन्य आल्यानंतर या रामाची जी मुलं आहेत लव आणि कुश आपल्या या सैन्यासोबत युद्ध करण्यासाठी तयार झाले. जानकी म्हणे आज दिवस वरी पडले दुःखांच्या सागरी. दोघी बाळके वनीची सोयरी याशी संकट मांडले. पिता मोठा विचार करू लागल्या एवढे दिवस या सगळ्या वनवासामध्ये मी सगळं दुःख भोगलंय आणि आता मात्र ही दोन मुलं किती सुंदर प्रकारची झाली, यांच्यासोबत माझा चांगला या ठिकाणी दिवस जात होते, परंतु आता मात्र हे सुद्धा देखवत नाही, याला सुद्धा संकट आता कसे काय आलं, अशा प्रकारची चिंता सीतामाता करू. आता काय करावे किंवा धरणी मध्ये जावे किंवा कुमार पळवावे आणखी या वनांतरा. आता काय करावं म्हणले, का या पृथ्वीमध्ये जावं किंवा या आपल्या मुलांना कुठंतरी पळवून न्यावं, आणखी दुसऱ्या वनामध्ये जावं की काय, का आमच्या मागे संकट लागली, सीतामाता बोलू लागल्या. तव कुमार म्हणती आओ माये चिंता करू नको जननीये. ते नावघी मारीन पाहे सैनिक राजे जित धरीन. तेव्हा ते दोन मुलं कुश आणि लहू आपल्या आईला म्हणतात, अरे माय आई अजिबात चिंता करू नको, सर्वच्या सर्व हे सैन्य मारून टाकू आम्ही किंवा सर्वच्या सर्व सैनिकांना सर्व राजांना जिवंत धरून या ठिकाणी आणीन, अशा प्रकारचे त्या ठिकाणी ते दोन कुमार आपल्या आईला विश्वास देऊ लागले. रणी नाचविन रणधिंडा ओवाळीन वीरांच्या मुंडा. तृप्त करोनी चामुंडा रुधिरे सडा घालीन. अगं आई या रणांगणामध्ये रणधेंडा नाचू आम्ही, या सगळ्या वीरांचे मुंडके या ठिकाणी ओवाळून टाकू, या सगळ्या चामुंडा असतील, या सगळ्या शक्ती देवता असतील, या शक्ती देवतेंना रक्ताचा सडा घालून आम्ही तृप्त करू, अशा प्रकारची त्या ठिकाणी दोन कुमार आपले आईला सीतामातेला बोलू लागले. गुप्त करोनी भूतगण मारीन राघवाचे सैन्य. चित्त तुझे कुशीचा जाण तीच तुझे कुशीचा जाण. तरीच शिष्य वाल्मिकीचा. अगं आई या सर्व भूतगणांना आम्ही तृप्त करू, सगळे या राघवाच सैन्य आम्ही मारून टाकू, तरच म्हणले आम्ही तुझ्या कुशीचे मुलं आहोत, तरच आम्ही या वाल्मिक ऋषीचे शिष्य आहोत, अशा प्रकारचं लहू आणि कुश आपल्या आईला आपल्या मातेला सीतामातेला बोलू लागले. ती सत्य सत्य मम भाषण हा माझा गुरुशी अभिमान. हे मन पूर्वजा निज भूषण नाही तरी भाषण पाषाण जन्मल दोघे. आणि आम्ही जे बोलतो ना, हे आई त्रिसत्य सत्य आमचं भाषण आहे, आमचं जे वचन आहे हे त्रिसत्य आहे, हे कधीच खोटं होणार नाही. आम्हाला आमच्या गुरुचा अभिमान आहे, या पूर्वजांचं निजभूषण आम्ही आहोत. आम्ही जर कार्य करू शकलो नाही, तर तुझ्या कुशीतून आम्ही जन्मलेलो मुलं नाहीत, आम्ही पाषाण ठरू, अशा प्रकारचं लव आणि कुश आपल्या आईला सीतामातेला कोणी पुत्राचे वचन जानकीचे निवाले मन. हर्षे दिधले चुंबना धनधान्य ओवाळुनी सांडी. असं मात्र आपल्या मातेनं सीता मातेनं आपल्या पुत्राचं वचन ऐकलं. जानकी मातेचं मन त्या ठिकाणी निवून गेलं महाराज, मन त्या ठिकाणी शांत झालं. हर्षानं त्या ठिकाणी आनंदानं आपल्या दोन मुलांना जवळ घेतलं, दोन मुलांना चुंबन दिलं, आपल्या मुलावरून धन धान्य ओवाळून त्या ठिकाणी सीतामाता टाकू लागल्या. दशरथ संशा बोले वचन अवघे आणावे धरून. कोणाचा न घ्यावा जीव प्राण बंधन करून राखावे.
आणि अशा प्रकारची ही दशरथ स्नुषा म्हणजे दशरथ राजाची सून बोलू लागली, सीतामाता बोलू लागली, अरे मुलांनो, हे अवघेच्या अवघे त्या ठिकाणी धरून आणा, कोणाचाही प्राण घेऊ नका, कोणाचाही जीव त्या ठिकाणी घेऊ नका, सर्वांना बंधन करा, सर्वांना बांधून टाका, सर्वांचं रक्षण करा आणि या ठिकाणी त्यांना घेऊन या. अशा प्रकारची आई लव आणि कुशाला त्या ठिकाणी बोलू लागली. करोणी मातेशी नमन, दोघी केल्या प्रदक्षिणा, नमस्कारोणी गुरुवचन, धनुष्य बाण घेतले. लगेच महाराज लव आणि कुशन या ठिकाणी आपल्या मातेला नमन केलं, सीता मातेला नमन केलं, आपल्या गुरुला वाल्मिक ऋषीला त्या ठिकाणी गुरुचरणावर नतमस्तक झाले, नमस्कार केला, दोघांनाही त्या ठिकाणी प्रदक्षिणा घातली आणि धनुष्यबाण दोघांनी हातामध्ये घेतले. अशा प्रकारची कथा गाबा काका श्रोत्यांना सांगतात. ओघे जैसे दोन्ही पर्वत, चालिले पुढे सैन्य लक्षित, माथा तुकावोनी धनुष्य शीत, चढवी ते झाले ते समयी. आणि बघा ग्रंथकर्ते सांगतात की हे दोन जे आहेत कुमार लहू आणि कुश कसे आहेत तर जसे दोन पर्वत चाललेत, सगळ्या सैन्याच्या समोर पुढे सैन्य लक्षून सैन्याकडे बघून त्या ठिकाणी दोघ जण चालले, दोघांच्या हातामध्ये त्या ठिकाणी धनुष्य आहे, दोघांच्या हातामध्ये त्या ठिकाणी धनुष्याला बाण लावलेले, बाण चढवून त्या ठिकाणी त्या सैन्याच्या समोर चाललेले अशा प्रकारचे आहेत. ऐसे चालिले रणमेदिनी, पुढे अंगद देखिला नयनी, तया कुशे हटकोणी, युधा लागे पाचारिले. आणि बघा अशा प्रकारचे ते रणवीर असणारे दोन योद्धे लव आणि कुश ब्रह्मांड नायक प्रभू रामचंद्राचे दोन मुलं लगेच म्हणले त्या रणांगणावर समोर आले. पुढे समोर अंगद पाहिला, वाळीचा मुलगा असणारा अंगद जी जुत्पती गेली होती त्यातला अंगदाला त्या ठिकाणी हाटकून या कुशानं त्या ठिकाणी युद्धासाठी बोलावलं. अशा प्रकारची सुंदर अशी रामकथा आज आमच्या या तुटक्या मुटक्या शब्दातून दोघा बहीण भावंडांची सेवा. खर तर आम्हाला एक 50, 60, 65 ओव्या घ्यायची सवय आहे 2 तासामध्ये, परंतु आज आम्ही जवळपास या 60 आणि त्या 125 म्हणजे जवळपास 185, 200च्या जवळपास ओव्या आज घेतलेल्या आहेत. थोडीशी विस्तारानं कथा सांगण्याचा योग आज नव्हता. थोडस आपल्याला आपली वेळ किंवा आपलं जे सांगता ठरलेले असल्यामुळे थोडस ओव्याचं बंधन आहे, परंतु या उत्तरकांडातली कथा सांगण्याचा आज सुंदर असा योग आज आला. थोडस चूक भूल क्षमा करावी श्रोत्यांनी, कारण सगळे समोर वाचक सूचक सगळे तज्ञ मंडळी आहेत, परंतु आम्हाला जी भगवंताने बुद्धी दिली त्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा योग आज आलेला आहे. थोडस चुकलं असेल ते क्षमा करा, जर काही चांगलं वाटलं असेल ते तुम्ही तुमच्या पदरात घ्या. आमच्या ताईचं वाचन अतिशय सुंदर आहे. ताईंच्या वाचनावर आज एक प्रकारचा अन्याय झाला बरं, कारण सुंदर वाचकाला एवढं घाईघाईत वाचणं, परंतु आपली जशी वेळ आहे तशा प्रमाणे आपल्याला चालावं लागते. सुंदर प्रकारचं वाचन ताई सोबत ताई वाचन करत असताना कितीही सांगतच राहावं, सांगण्याला कधीच कंटाळा येत नाही. आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे या ठिकाणी थांबावं लागते, नाहीतर अजूनही वाटू लागला हा देश संपवावा, परंतु वेळेची मर्यादा आहे. झालेली सेवा तुमच्या सर्व रामभक्तांच्या श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. प्रभू रामराया चरणी समर्पित करून याच ठिकाणी कथेला पूर्णविराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. श्री संत एकनाथ महाराज की जय.